राहुल मॅडम यांच्या वतीनं त्यांना सुरुवात करतो. बागुल मॅडम आहेत का? नाही आहेत सर, बोला. मॅडम बोला, तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद सर. आणि आश्रमाच्या आपल्या या आपल्याला कायदे आणि त्याच्या या संदर्भात आपल्याला लेक्चर देणार आहेत. तुमचा परिचय देण्याची विनंती ऍडव्होकेट कळमकर मॅडम. त्यांना विनंती करतो की आपण द्यायचं आहे. आणि विनंती करतो की आपले माईक सर्व आवाज येतोय, रेकॉर्डिंग सुरू करायचं आहे. हो, आवाज येत आहे. धन्यवाद मॅडम. सुरू कळमकर मॅडम. नमस्कार, मी अश्विनी कळमकर, राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना पुणे जिल्हा या सगळ्यांना धन्यवाद देते आणि त्यांचं अभिनंदन करते. आपण म्हणाल कशासाठी, तर आजचा जो खास दिवस आहे ना तो 13 ऑगस्ट आहे. 13 ऑगस्ट म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृती दिन आहे. अशा प्रशासक ज्या काळाच्या द्रष्टे आहेत आणि तुम्ही अशा प्रशासकीय व्यक्तिमत्वाचे सगळेजण आहात, सर्जनशील आहात, सृजन आहात, श्रोते आहात, की तुम्हीही काळाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने एक चांगला विषय जो चालू घडामोडींमध्ये स्वतःचा एक ठसा उमटवत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाला स्वतःच्या कार्यकर्तृत्वाची जोड देण्याच्या दृष्टीने उत्तम विषय निवडला आहे आणि उत्तम वक्ता सुद्धा निवडला आहे. व्यक्तित्व तर परमेश्वर आपल्याला देतो, पण ते व्यक्तिमत्व घडवण्याची ताकद जी असते ना ती व्यक्तीने स्वतःच्या असलेल्या गुणांना विकसित करत स्वतःला समर्पित एखाद्या कार्यासाठी करत मिळवलेली असते. आजच्या ज्या आपल्या वक्त्या आहेत त्या अशाच आहेत. अनिशा फणसाळकर मॅडम, ज्या 1991 ला अवघड असा क्रिमिनॉलॉजीचा विषय ज्यांनी घेतला आणि 91 पासून LLM झाल्यानंतर गेले 30 वर्ष अखंड विधी सेवा म्हणजेच कायदे तज्ञ म्हणून काम करत आहेत. कौटुंबिक न्यायालयामध्ये, सिव्हिल दिवाणी न्यायालयामध्ये त्यांचं काम चालू आहे. आणि विशेष आनंदाची गोष्ट अशी की फक्त महाराष्ट्रापुरत्या मर्यादित न राहता इंदोर, त्यानंतर हैदराबाद, वसई, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, सांगली अशा विविध ठिकाणी स्वतःच्या कार्याचा ठसा त्या उमटवत जात आहेत. लीगल एड पॅनलवर त्या काम करतात आणि ज्येष्ठ नागरिकांना विल अर्थात मृत्यूपत्र याचं सुद्धा मार्गदर्शन करतात, या संदर्भात मदत करतात. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय खऱ्या अर्थाने त्या एका वेगळ्या पद्धतीने लोकांना चालना देणाऱ्या ठेवतात. भारती विद्यापीठ अर्थात भारती विधी अभिमत विद्यापीठाच्या त्या लीगल ऍडव्हायझर म्हणून सुद्धा काम पाहत आहेत. चाइल्डलाईन 1098 या भारत सरकार उपक्रमांतर्गत लीगल ऍडव्हायझर म्हणून काम बघतात. ज्ञानदेवी सारख्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये त्या ट्रस्टी आहेत. जन अदालत या लोकाभिमुख संस्थेच्या 14 वर्षापासून म्हणजे जेव्हा स्थापन झालंय तेव्हापासून आतापर्यंत वकील आघाडीच्या त्या प्रमुख आहेत. हायकोर्टमध्ये मेडिएटर म्हणून काम करतात. त्यांचा हा वकिली क्षेत्रातला अनुभव मानसशास्त्राच्या समुपदेशकाच्या भूमिकेमध्ये जातो तेव्हा अजून त्यांचं व्यक्तिमत्व समृद्धपणे आपल्या समोर मांडतं. अर्थात असं म्हणतात की विचारांचा दिवा बसला की आचार आंधळा होतो आणि त्यामुळे लोकांना लोकाभिमुख करण्यासाठी, समाजाभिमुख करण्यासाठी काम करत आहेत. थोडी
होऊन CIB कोऑर्डिनेटर म्हणून त्यांची IMA सारख्या प्रतिष्ठित अशा संस्थेवरती निवड झालेली आहे. मुळात इतक्या मोठ्या व्यक्ती त्या आहेतच, त्यांचं अनेक अंगांनी काम सुरू आहे. वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी त्या निगडीत आहेत. त्यांचा परिचय करून द्यायचं म्हटलं तर बहुतेक सेशनचे बरेचसा वेळ मीच घेईन अशी मला भीती वाटते. त्यांचा परिचय त्यांच्या व्यक्त होण्यातनं आपल्या समोर झाला तर जास्त चांगला. कित्येक सामाजिक पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. महिला दिनाच्या दिवशी त्यांना खासदार गिरीश बापट आणि नाट्यकार शैमाला शिलेदार यांच्या हस्तेही सामाजिक कार्यकर्त्या म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. आणखीन एक महत्वाचा त्यांच्यातला गुण आपल्याला येतोय. माझा आवाज येत नाहीये? आवाज येतोय मॅडम, कंटिन्यू. हा. या दृष्टीने आपल्याला मार्गदर्शन करणारे त्यांचं एक पुस्तकही प्रकाशनाच्या वाटेवर आहे, समाजभान. थोड्याच दिवसात आपल्या सगळ्यांच्या हातात ते दिसेल अशी आपण आशा करूया आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देऊया. त्यांचा हा परिचय फार थोडा झाला असं मी म्हणेन. आता त्या जेव्हा त्यांच्या विचारातनं व्यक्त होतील तेव्हा त्या तुम्हाला अजून आणि अजून परिचित होत जातील. आपण ही संधी मला दिली परिचय करून देण्याची, त्यासाठी मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद कळसकर मॅडम. यानंतर मी घेतो मॅडम. सुरू करण्यापूर्वी आपल्या या सेशनला ॲडव्होकेट उपस्थित आहेत. जनसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष सागर नेवसे सर. त्यांना विनंती करतो सर, आज अनिशा फणसाळकर मॅडम यांचं महिलांच्या कायद्यासंदर्भात सेशन आहे. आपण सर्वजण एकमेकांच्या बरोबरीने समाजातली काम करण्याची आहे, त्याप्रमाणे काम चालू आहे. मॅडमचं आजचं 4थं सेशन आहे ते खूप वेगवेगळ्या विषयावर सेशन घेतला. ऑनलाईन एज्युकेशन असो, विषय असो, अशा इतर विषयांवर मॅडमचे लेक्चर झालेले आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. ॲडव्होकेट सागर नेवसे सर, जन अदालत अध्यक्ष. सर, आवाज येत नाहीये. आणि सामान्य लोकांना होणार आहे विविध विषयांचं मार्गदर्शन आणि लीगल पॉइंट ऑफ व्ह्यू हे सगळे विषय आपण घेतल्यामुळे याचा नक्कीच उपयोग चांगला होणार आहे. आजच्या वक्त्या अनिशा फणसाळकर मॅडम यांना आपण सगळेजण ओळखतो. त्यांचा विशेषतः फॅमिली. येतोय आवाज? हॅलो, येतोय आवाज? येतोय. हो. तर आपण सगळेजण त्यांना ओळखतो. आजचा विषयही चांगला आहे आणि सगळ्यांचं अभिनंदन मी करतो, सर्व पार्टिसिपेंट्सचं. आणि आपला उपक्रम जो आहे तो अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद सर. मी ॲडव्होकेट अनिशा फणसाळकर मॅडम यांना विनंती करतो की मॅडम आपण आपलं लेक्चरला सुरुवात करायची आहे. ॲडव्होकेट अनिशा फणसाळकर मॅडम. मॅडम आपला माईक चालू करायचा आहे. अनिशा फणसाळकर मॅडम. येतोय सर आवाज? हा येतोय, सुरू करा मॅडम. राज्य सरकार मध्यवर्ती कर्मचारी संघटना पुणे आणि आपले सर्व पदाधिकारी यांचं सर्वांचं पहिल्यांदा एकदा स्वागत. आपल्या सर्वांचंच जे आज श्रोते, जे सामान्य लोक आहेत, जे वकील आहेत, रिस्पेक्टेड अथॉरिटीज आहेत, सर्वांचं एकतर पहिल्यांदा स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आज त्यांना आपण पहिल्यांदा अभिवादन करूया आणि मग पुढे कार्यक्रमाला सुरुवात करूया. त्याचबरोबर मी असं म्हणेन की सगळ्याच स्त्री शक्तीला पहिल्यांदा सलाम करूया. फक्त स्त्री शक्तीला का हो,
पुरुष पण अर्थातच त्यांनाही सलाम आहेच, पण मी असं म्हणेन स्त्री आहे आणि मग पुरुष आहेच, दोघंही बरोबरीनं आहेत. पण स्त्री शक्तीला सलाम थोडासा जास्ती एका पातळीवरती का, तर स्त्रीमध्ये असलेली ऊर्जा, तिच्यामध्ये असलेली शक्ती आणि ती करत असलेलं कार्य हे आजच्या वातावरणाशी, आजच्या समाजाशी पण सुसंगत आहे, वृद्धिंगत होत आहे. मात्र ते आणखीन चांगल्या पद्धतीनं वृद्धिंगत व्हावं असं आपल्याला वाटतंय. म्हणून आपण काही योजना, कायदे यांचा आज विचार करणार आहोत. असं बघा, आधुनिक काळामध्ये आपण दररोजच्या जीवनात सतत काही ना काही अडचणींना सामोरे जातो, स्त्री पुरुष दोघही जण. आणि त्यातही जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण व्हावा असे काही विषय असतात, तर काही रोजचे छोटे छोटे भेडसावणाऱ्या प्रश्नांनाही आपल्याला सामोरं जावं लागतं. काही प्रश्न अनुत्तरित राहतात, तर काहींसाठी आपण रोजच झगडतो आणि त्यातनं काहीतरी मिळवायचा प्रयत्न करतो. मग आपण हे प्रयत्न कसे करतो, तर आपले अधिकार, आपले हक्क यासाठी आपल्याला ना संघर्ष करायला लागतो. म्हणजे हे मी कायद्याच्या संदर्भात नाही बोलत आहे आता, आपल्या छोट्या छोट्या गोष्टींकरता ना आपल्याला झगडावं लागतं. म्हणजे घरातली एखादी साधी गोष्ट की वस्तू संपलीये, आपली तिथे चिडचिड पण होते आणि आपल्याला ती पुन्हा जाऊन आणण्याकरता, मिळवण्याकरता तो एक छोटा झगडाच असतो ना आपल्या आयुष्याशी. सो असे अनेक झगडा आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये पण अनुभवायला मिळतातच. त्यातही हे सगळे जे प्रश्न आहेत, त्यात मुलांचे अधिकार, व्यक्तीचे अधिकार, स्त्रीचे अधिकार, सामान्य अधिकार, ज्येष्ठांचे वेगळे अधिकार, स्थलांतरितांचे अधिकार, सामान्य लोकांचे असणारे प्रश्न, विशिष्ट समाजाचे प्रश्न, यावर सततच उहापोह केला जातो. आपण असं म्हणतो की स्त्रियांचे अधिकार आपण का आज पाहणार आहोत, तर अर्थातच स्त्रीला समाजामध्ये निश्चितच दुय्यम स्थान अजिबात नाहीये, कोणीही तसं विचारही करू नये. हा, फक्त काही वेळेला तिला दुय्यम समजलं जातं, हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आपल्यासाठी. महिलांना सर्व सुख, हक्क, अधिकार मिळत आहेत असं आपल्याला वाटतं, पण खूप खोलवर विचार केला ना, तर अजूनही काही ठिकाणी स्त्री ही बऱ्याच अंशी हक्कापासून वंचित आहे असं आपल्याला दिसून येईल. काही वेळा सर्व देऊनही तिच्या हातातून सगळं घेतल्याचंही आपल्याला दिसतं. अर्थात त्याला कारण काय आहेत, त्याच्यावरचे उपाय काय आहेत, याचाही आपण सखोल विचार करणारच आहोत. कधी कधी कसं होतं की सगळ्या सुखसुविधा दिल्या जातात, पण ना अज्ञानामुळे त्या व्यक्तीला ते माहितीच नसतं की माझ्या हातात काय आहे. म्हणजे माझ्या हातात एखादी वस्तू आहे, पण त्या वस्तूचं मोल जसं मला माहिती नसतं ना, तसंच या अधिकारांचं आहे. अधिकार आहे कागदोपत्री, मला माहितीच नाहीये ना, मी अज्ञानी आहे, तर मग मी पुढे कशी जाणार आहे. आणि मग हाच आपला झगडा, हेच प्रश्न मार्गी लावण्याकरता आपल्या हातात काय आहे हे तिला गवसलं पाहिजे. त्यातून तिची उन्नती, अखंड स्त्री जातीची उन्नती आणि अर्थातच पर्यायानं पूर्ण समाजाची उन्नती होणार आहे. आणि त्यासाठी हा आपला खटाटोप आहे. आधुनिक अशा नव्या युगात मला खूप दुर्दैवानं हे नमूद करावं लागतंय की ज्याच्यामध्ये आपल्याला कोणालाच अजिबात आनंद नाहीये. छेडछाड, बलात्कार, कौटुंबिक हिंसा, शोषण, लैंगिक शोषण, बालकांचे शोषण, हे ना सगळे प्रश्न अतिशय गंभीर होत चाललेले आहेत. आपण समाजच मला असं वाटतं की त्याकरता जबाबदार आहोत का, हे विचार करण्याची आता वेळ नक्की येऊन ठेपलेली आहे. कारण परिस्थितीच अशी आली आहे की आपल्याला हा विचार करायला लागतोय. बघा, एक छोटं उदाहरण घेऊ. तुम्ही रस्त्यावरनं चाललायत बरं का, एखादी मुलगी आहे, तिला कोणीतरी त्रास देतंय. काय करतो बरं आपण, काय करतो सांगा? वेगवेगळ्या टप्प्यांवरती ना विचार करू आपण. मुली ना अशाच असतात, म्हणून ही आजकालची मुलं ना असंच वागणार. काय त्यांनी त्यांची जबाबदारी निभावली नसेल, तिच्या आई वडिलांनी तिला शिकवलंच नसतील, तिच्यावरती संस्कारच नसतील, सगळी बिरुद लावून हे लेबलिंग करणं झालं आणि आपण काढता पाय घेतो. आपण काय करतो तिथे, तर काहीच करत नाही. फक्त ना विचारांची एक मालिका की कोण कसं असेल, आत्ता या क्षणाला मला गरज काय आहे ह्याचा विचार कोणीच करत नाही, किंबहुना तो केला पाहिजे. उदाहरण दुसरं घेऊया. आपण एखाद्या मॉलमध्ये गेलोय खरेदी करण्यासाठी, खूप गर्दी आहे, तिथं महिला एखादी अटेंडंट आहे आणि आपण तिच्याशी कसं बोलतो विचार करून बघा. म्हणजे मी नुसतं पुरुषांच्या बाबतीत नाही इथे बोलत आहे,
इव्हन स्त्रीच्या बाबतीतही, की आपण तिच्याशी बोलताना कसं बोलतो, तर ती एक कामगार आहे, ह्याचा विचार पहिल्यांदा, म्हणजे आपलं स्टेटस, तिच्याशी बोलायचंय का नाही, आपण असा का नाही विचार करत, स्त्री पुरुष हा भेद नाही, आपण असा का विचार करत नाही की ही पण एक व्यक्ती आहे, ती इमाने इतबारे काम करते, प्रामाणिकपणा तिचा गुण आहे, ती तिच्या परिस्थितीनुसार ते काम करते आहे. सो आपल्याला पण तिच्याशी बोलताना खूप सौम्यपणे आणि तिला रिस्पेक्ट देऊन बोललं पाहिजे. मला खात्री आहे आपण सगळेजण हे करतोय, पण कधी कधी असं घडू शकतं किंवा ज्यांच्या हातनं हे असं घडत असेल त्यांच्यापर्यंत हा कंटेंट पोहोचवावा म्हणून हे आम्ही उल्लेख करते आहे. त्या कामगार म्हणून आपल्या समोर आहेत, हे चित्र कोणी मांडलंय आपल्याला, तर आपणच. आपण म्हणजे कोण, आपण समाज. समाज शेवटी कोण, तुम्ही आणि मी, आणखीन कोणीच नाहीये. मग हा समाज बदलणार आहे कधी, बदलायला तर हवंय ना. एकीकडे कसं आहे ना, स्त्री म्हणजे दुर्गा, अष्टभुजा, तिची रूप जगतजननी ती, असं आपण म्हणतो, तिचं अस्तित्व मान्य करतो, पण मग तिला रिस्पेक्ट देतो का हो? अष्टभुजा म्हणतो ना, तर खरंच आहे हो, तिला ना फक्त म्हणायचं तर 2 हात आहेत, पण 8 हातांचं काम ती नक्की करते. विचार करा ना, घरातली माणसं, त्यांचे स्वभाव, त्यांचं खानपान, मुलांचा सांभाळ, नोकरी, सणवार, बाजारहाट, भविष्यातली तरतूद, नियोजन त्याचं, नाही ती सर्व कामं तिच्या माथी मारली गेलेली आहेत. काही तिने ओढवून घेतलेली आहेत आणि काही तुलाही करावी लागणार आहेत. कारण हे समाजाचं बंधन आहे की आपल्याकडे असंच असतं ह्या नावाखाली तिच्यावर अक्षरशः न तो डोंगर आपण उभा केलाय की तिने हे करायचं आहे. मग त्यातला थोडा वाटा आपण कधी उचलणार आहोत का नाहीच उचलणार आहोत? उदाहरणार्थ आता विचार करूया, तो आणि ती दोघं नोकरी करतायत. तो उठतो, आवरतो, बॅग घेऊन निघून जातो, डबा घेतो, बाकीचं स्वतःच आवरून निघून जातो. ती उठते, ती काय काय करते विचार करा. रात्रीच तयारी करून ठेवते उद्याच्या कामाची, मग सकाळी सर्व आटोपते, स्वतःच आवरते, मुलांचं आवरते, नवऱ्याचं, सासू सासऱ्यांच्यासाठी काही करायचं असेल ते करावं लागतंय, मुलांना सोडतीये, मुलांच्या करताच्या तरतुदी करते दिवसभराच्या, आणि हा दिनक्रम सतत चालू आहे. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात काही विशेष आहे का, तर अर्थातच ते तिचं काम आहे, तिने केलंच पाहिजे, कर्तव्य आहे तिचं. पण हे सगळं करताना कुठेही ती उपकारांची भाषा नाही ना बोलत. मग कुठेतरी मी पुरुष म्हणून किंवा घरातली मोठी स्त्री म्हणून मी असं अजिबात सगळ्या पुरुषांना नावं ठेवत नाहीये किंवा त्यांनी का केलं नाही पाहिजे असं विचारत नाहीये. मी त्या व्यक्ती व्यतिरिक्त सगळ्यांनी असा विचार करायला मी भाग पाडते आता, की तुम्ही विचार करा की त्या व्यक्ती व्यतिरिक्त बाकीच्यांनी याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे. मग आपण काय करतो माहिती का, कुठेतरी ती उपकाराची भाषा नाहीये ना ती वापरत, तर मग तिच्यात कुठे कुठे कमतरता आहेत ना ते पॉइंट आउट करायला लागतो. तिच्या चुका कधी होत आहेत, ती कशी कमी पडली, ती अशीच आहे, स्त्रीने असंच करावं लागतं, स्त्रीचं हे कर्तव्य आहे, तिचा हा धर्म आहे, या नावाखाली आपण म्हणजे सगळा समाज तुमच्या माझ्या सहित तिच्यावरती जबाबदाऱ्या टाकतो आणि मग हा भार तिला असह्य होतो. तो असह्य झाल्यानंतर ती पेटून उठल्यानंतर आपण म्हणतो ही बदलली. म्हणजे आपण आधी मदत करायला जात नाही आणि मग एखाद्याने स्वतःहून जर काही इनिशिएटिव्ह घेतले, स्वतःहून काही प्रयत्न केले, तर आपण तिला बोल लावतो. हे अर्थातच चुकीचं आहे, हे सगळ्यांना माहिती असतं, पण विचार कोणीच करत नाही. असो, मूळ विषयाकडे येऊया आपण. हे सगळं असूनही ना स्त्रीला तिचं अस्तित्व असून पण ते सिद्ध करण्यामध्ये ना अडचणी येत जातात. बघा तुम्ही की स्त्रीचं स्वतः कधी कधी ना 4 पावलं मागे खेचण्याकरता बऱ्याच अंशी स्त्री पण कधी कधी कारणीभूत असते. अगदी मान्य करूया आपण. कधी कधी ते तसं तिला करायला स्वतःलाही भाग पाडलं जातं, कारण आपल्याला समाज बदलायचा असतो, पण तो माझ्या घरापासून नाही बरं का, शेजारच्या घरापासून किंवा बाहेर. माझ्या घरात ते सांगून आमच्याकडे चालतच नाही हे असं म्हणून आपण पुढे जातो. हा जो कंटेंट असतो ना की दुसऱ्यांनी बदलावं, आमचं घर, मी, आमचा समाज बदलणार नाही, ते कुठंतरी ना टाकून द्यायला पाहिजे. आता जशी आपण शेपटी टाकलीये की नाही, माणसाची उत्क्रांती झाल्यानंतर हळूहळू माणसात प्रगती झाली आणि शेपूट गळून पडलं, तसं ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या का हप्त्याने मी म्हणेन, पण त्या कमी व्हायला हव्यात. म्हणजे काय होईल, तर जेव्हा ती मनापासून ते ठरवेल स्त्री पण की मी ह्याच्यामध्ये कुठेतरी मी पण प्रयत्न करणार आहे, मग तिचं स्वतःचं अस्तित्व निखरून निघेल, स्वतःची बलस्थानं ती शोधायला लागेल, ती वापरायला शिकेल आणि त्यासाठी तिला त्या गोष्टींचा जो काही आधार घ्यावा लागेल
तो आधार मात्र 100% घ्यावा लागणार. तो आधार मी, तुम्ही, अर्थातच सगळ्या समाजाने आणि कायद्याने तिला देणं गरजेचं आहे. आता हा आधार आहे अर्थातच एक स्वभाव म्हणून आपण बदलण्याचा आणि कायदेशीर तरतुदी तिला माहीत करून देण्याचा. असं पाहूया, देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष उलटली हो, पण आज पण ना स्त्रीवरील अन्याय कमी झालेला दिसत नाहीये. पेपर आता रोज येत नाहीये कदाचित सगळ्यांकडं, पण बातम्या बघतोय, व्हॉट्सअप बघतोय, रोजच्या दिवसाला कानावरती बातम्या येत आहेत. एक नागरिक म्हणून तिला समानतेची, सन्मानाची वागणूक कधी बरं मिळणार आहे? ती शोधात आहे, ती वाट बघतीये, हा सन्मान मला कधी मिळणार आहे. आणि तो जर का तिला मिळत नसेल तर तिने कुणाचा दरवाजा खटखटायचा, तिने कुणाकडे बघायचं? आपल्याकडे दुर्दैव असं आहे की स्त्रियांकरताना कायदे भरपूर आहेत, तरतुदी पण आहेत, त्याची माहितीच बायकांपर्यंत, महिलांपर्यंत होत नाही. आणि ह्याच्यावरती कुठंतरी फोकस ठेवण्याकरता आज आपण सर्वांनी ह्या विषयाला हात घातलाय. सो तुम्हा सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन की स्त्रियांवरील कायदे आणि त्याचं नियोजन आणि ते माहीत करून घेणं ह्याच्याकरता तुम्ही धडपडताय. खरंच तुमचं अभिनंदन. हा अधिकार वापरण्याआधी ना, म्हणजे जे काही कायदे आहेत ते वापरण्याआधी तुम्हाला ते अधिकार माहिती असायला पाहिजेत. भारतात लोकशाही आहे, प्रत्येकाला माहितीये, प्रत्येक व्यक्तीला काही ना काही अधिकार दिलेत, तेही तिला माहितीयेत, काहीतरी आहेत असं. पण मग विशेष घटकांसाठी काही अधिकार आहेत, विशेष अधिकार प्राप्त करून देण्यात आलेले आहेत, त्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. मग हे अधिकार काय आहेत? आपल्याला त्यांची थोडीशी तोंडओळख करून घ्यायची. भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 नुसार, कॉन्स्टिट्यूशन नुसार कायद्यासमोर सर्वजण समान आहेत, स्त्री पुरुष सर्वजण. मग आता तुम्ही म्हणाल की सगळेच समान आहेत, मग स्त्रीला वेगळी तरतूद का हो? बरोबर आहे. ह्या घटनेच्याच मार्गदर्शक तत्व कलम 38, 39, 39 अ आणि 42 अन्वये स्त्री, पुरुष, बालक आणि जनतेच्या कल्याणासाठी न्याय व्यवस्थेची जी तरतूद आहे त्याच्याच बरोबरीनं स्त्रियांकरता काही वेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. समाज सुदृढ, स्वस्थ आणि आनंदी हवा असेल ना, तर प्रत्येकाने आपण वाटा उचलला पाहिजे, एकाने काम करून नाही चालणार आहे. मग असं करताना मात्र त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आणि त्यातही महिलेला, स्त्रीला स्वतःचे अधिकार काय आहेत, माझ्या खात्यामध्ये किती गोष्टी पडलेल्या आहेत आणि मी तिचा कसा वापर करणार आहे, ह्याचं नॉलेज, बेसिक नॉलेज तरी तिला असणं आवश्यक आहे. आपण आज आता त्याच्यावरती चर्चा करूया. आपल्या देशात बघा, विविध जाती धर्माचे लोक पिढ्यानपिढ्या गुण्या गोविंदाने नांदत आहेत, यात अजिबात शंका नाही. मात्र प्रत्येकाच्या चालीरीती, प्रार्थनास्थळ, संस्कार हे नक्कीच वेगळे वेगळे आहेत. धर्म आणि नियमांच्या आधारे प्रत्येकाने स्वतःच्या समाजासाठी प्रत्येकानेच काही नियम, अटी लागू केलेले आहेत आणि ते तसं फॉलो आतापर्यंत करत आलेले आहेत. मात्र बदलत्या काळानुरूप त्याच्यात बदलही झालेत. उदाहरण देऊया, सतीची चाल. पूर्वी आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये सतीची चाल होती, आता ती पूर्ण बंद झालेली आहे, कारण त्याची आवश्यकता नव्हती, ते स्त्रीवरती अन्यायकारक होतं आणि ती बंद करण्यात आली. म्हणूनच बदल खूप गरजेचा आहे. अजून एक उदाहरण घेऊया, सध्याचा ट्रिपल तलाक कायदा, ज्याला तिलांजली दिली, ज्याला तलाक दिला गेला, हा कायदा मुस्लिम स्त्रीला कुठेतरी एक रिलीफ, कायद्यामध्ये तिला कुठेतरी समानतेची वागणूक इतर धर्मीयांच्या स्त्रियांच्या बरोबरीनं नक्कीच देण्यात आलेली आहे. मुस्लिम स्त्रीला समाजातील इतर स्त्रियांच्या बरोबरीनं प्रवाहात आणण्याकरताचा हे चांगला प्रयत्न निश्चितच आहे. पण मला असं वाटतं अजून ना खूप पडला गाठायचंय आपल्याला, स्त्रीलाच नाही, एकंदरीतच समाजाला, जिथे समाजातील प्रत्येक व्यक्तीला आणि अर्थातच प्रत्येक स्त्रीला माणूस म्हणून सर्व अधिकार प्राप्त होतील. अर्थातच हा शब्द खूप महत्वाचा आहे की माणूस म्हणून असणारे अधिकार. आपण आता ना या सगळ्या कायद्यांची थोडक्यात तोंड ओळख की त्या प्रत्येक कायद्यामध्ये काय काय सांगितलं आहे, आणि तुम्ही हे लक्षात ठेवा, कारण कधी तुम्हाला त्याची गरज पडेल, म्हणजे तुम्हाला
निश्चितच माझी अजिबात इच्छा नाही की कुणालाही या कायद्यांची गरज पडो, पण असं होतं ना की मला नाहीये पण माझ्या शेजारीने एखाद्या व्यक्तीला, माझ्या मैत्रिणीला, माझ्या नातेवाईकांमध्ये कुणाला तरी ह्या गोष्टीची गरज असेल तर जुजबी ज्ञान तरी मला हवं. तज्ञ लोक बसलेले आहेतच, पण जुजबी ज्ञान की अच्छा याच्यामध्ये ह्या तरतुदी आहेत हे माहीत असलं तर वाया नक्कीच जाणार नाहीये. आणि त्याकरता आपण त्या जुजबी तरतुदी काय आहेत याचा उहापोह करणार आहोत. आपण पहिला कायदा एक घेऊया, बालकांचं लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा 2012चा, म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट. लिंग आणि वय यात भेद न करता सर्व गुन्हेगारांच्या शिक्षेची तरतूद पॉक्सो म्हणजे आता मी जो सांगितला कायदा त्यामध्ये आहे. या कायद्यात त्याची वैशिष्ट्य काय आहेत आणि मुख्यत्वे हा कायदा कशा करता आहे, तर जेव्हा एखादी कोणीही व्यक्ती तिच्या त्याच्या लैंगिक समाधानासाठी, व्यावसायिक फायद्यासाठी अथवा दोन्हीसाठी अथवा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी बालकांचा वापर करते, लैंगिकतेसाठी वापर करते किंवा करतो, तेव्हा त्या बालकासंदर्भात लैंगिक अत्याचार घडल्याचे समजले जाते. लहान मुलांच्या संरक्षणासाठी हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे. बालकांचं रक्षण, त्यांचं हित व कल्याणासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा कायदा कार्यरत आहे. ह्या अंतर्गत काय काय येतं, म्हणजे त्या मुलाला लैंगिक शोषण झालेलं आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी अंतर्भूत आहेत. शारीरिक स्पर्श, अशारीरिक स्पर्श, बालकासोबत लैंगिक क्रिया, अत्याचार इत्यादी, तसेच त्या मुलाबरोबर बालकाबरोबर स्पर्श न करता लैंगिक अत्याचार जसे की अश्लील छायाचित्रण, व्हिडिओ दाखवणं, पोर्नोग्राफी, अश्लील साहित्य दाखवणं, विभत्स असे हावभाव करून लैंगिक हेतून त्याच्या भावनांशी खेळणं, इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क करणं आणि त्याचा छळ करणं इत्यादी सर्व अपराधांसाठी हा गुन्हा कार्यरत आहे. आणि अत्यंत कठोर अशी कारवाई जी व्यक्ती जिने हा गुन्हा केलाय तिच्यावरती करण्यात येते. लैंगिक गुन्ह्यासाठी खूप कठोर शिक्षा नमूद केलेल्या आहेत आणि ती फॉलो पण केल्या जातात. असा एखादा गुन्हा घडला तर योग्य ते यंत्रणा जसे की पोलीस माहिती आणि तक्रार दिली पाहिजे. ते बंधन तुम्ही आणि मी एक सामान्य नागरिक म्हणून आपल्यावर आहे. आपण वकील आहोत, डॉक्टर आहोत, इंजिनियर आहोत, कर्मचारी आहोत, सरकारी कर्मचारी आहोत का आणखीन प्रायव्हेट काम करतो, काहीही त्याच्याशी संबंध नाही. आपण एक नागरिक आहोत, आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपल्याला आपलं ते कर्तव्य आहे असं समजून आपण ती माहिती दिली पाहिजे, लपवता कामा नये. तसे करताना समजा तुम्ही जाणीवपूर्वक टाळाटाळ केली तुम्हाला माहित असून पण, तरी देखील तुमच्यावरती दंडनीय गुन्हा दाखल होऊ शकतो. हे सर्व गुन्हे मुले, मुली, लहान मुलांबाबत घडतील. त्यासाठी आपणास काय काय जी माहिती हवी, तर ती माहिती असली पाहिजे की आता वर मी उल्लेख केलेल्या सगळ्या गोष्टी. मग ती माहिती जर का तुम्हाला झाली तर योग्य ती यंत्रणा, समजा तुम्हाला पोलिसांपर्यंत नाही जायचंय तर एखादी स्वयंसेवी संस्था आहे ना, तुम्ही त्यांना सुद्धा त्याची माहिती देऊ शकता. जसं की मी मगाशी अश्विनी मॅडमनी सांगितलं की मी चाइल्डलाईनचं काम पण करते. लहान मुलांसाठी पूर्ण भारतात कार्यरत असणारी संस्था आहे. सो तुम्ही तिथे फक्त एक डायल केलं आकडा 1098 की तुमची माहिती तिथपर्यंत पोहोचेल, तुमचं नाव गुप्त राखलं जाईल. म्हणूनच आपल्याला निश्चितच काही ना काही ऍक्शन त्याविरुद्ध घ्यावी लागेल आणि टाळाटाळ करून चालणार नाही, कारण त्या बालकाचं आयुष्य धोक्यात आलेलं आहे. मग अशा कायद्यानुसार त्या मुलाची आणि त्या मुलीची, म्हणजे जे बालक आहे की ज्याच्यावरती हा अन्याय झालाय, त्याच्या बाबतीत सुद्धा एक खूप चांगली तरतूद करण्यात आलेली आहे की त्याचं नाव, त्याची आयडेंटिटी ही गुप्त ठेवली जाते. ती कुणासमोरही डिस्क्लोज केली जात नाही, प्रसिद्धी त्या बाबतीत केली जात नाही. असं तुम्ही कराल म्हणजे अर्थातच कोणी करेल तर शिक्षेची तरतूद आहे. पीडित बालकापासून पीडित बालकाची माहिती जर का लपवली तर जसं आपल्याला शिक्षा होऊ शकते. अर्थातच पीडित बालक तुमच्या समोर आहे, तुम्हाला माहिती आहे, तर अशी माहिती तुम्ही पोलीस खात्यामध्ये कुठल्याही पोलीस चौकीत जाऊन द्या किंवा स्वयंसेवी संस्थेकडे द्या. तिथे स्त्री पोलिसांमार्फत
चौकशी होऊ शकते. सुधारित कायद्यानुसार ह्यात खूप बदल झालेले आहेत. भारतीय दंड संहिता, CRPC, पॉक्सो असे सगळे कायदे तिथे लागू होतात आणि जी जी व्यक्ती आहे की जिने हा गुन्हा केला आहे तिला जन्मठेपेपासून 70 मजुरीच्या जन्मठेपेपासून मृत्यूदंडापर्यंतची शिक्षा आहे. सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आहे. अर्थातच मी आता सांगितलं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा की लहान मुलं, आपल्या घरातही लहान मुलं आहेत, शेजारी पाजारी आहेत, आपण रोज किती गोष्टी बघतो. अशी जर का शंका आली ना तर पहिलं कुणाशी तरी बोला. मी म्हणेन तुम्ही तक्रार देणं फार लांब राहिलं, तुम्ही कुणाशी तरी बोला, कदाचित ती व्यक्ती ते तक्रार देऊ शकेल. बरोबर आहे ना? आपण दुसरा कायदा बघूया. कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा छळ प्रतिबंधक कायदा 2013. विशाखा गाईडलाईन नुसार हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. हा कायदा तुम्ही सर्वच जण आज जास्तीत जास्त सरकारी कर्मचारी आहात, सो तुम्हाला थोडीफार याची जाण असेल, नसेल तर करून घ्या की प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे कर्मचारी आहेत तिथे तिथे हा कायदा सगळीकडे लागू होतो. कामाच्या ठिकाणी म्हणजेच तुमच्यापैकी जे जे कोणी सेवेत आहात तिथे तिथे जर का एखाद्या महिलेला तिचा लैंगिक छळ होत असेल, नकोसा स्पर्श होत असेल, तिला कोणी लगट करत असेल, लैंगिक वर्तणुकी करता प्रयत्न करत असेल, तशी शेरेबाजी करत असेल, पॉर्नोग्राफी दाखवत असेल किंवा भयप्रद अशा अपमानास्पद वागणुकीला त्या व्यक्तीला या संदर्भात सामोरं जावं लागत असेल, इथं लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या व्यक्तीबाबत हे घडलंय ना तिनेच ही तक्रार दाखल केली पाहिजे असं अजिबात जरुरी नाहीये. तर एखादी घरातली व्यक्ती, मैत्रीण, ओळखीतली व्यक्ती, नातेवाईक ही देखील व्यक्ती सदरची तक्रार करू शकते. कामाच्या ठिकाणी होणारं महिलांचं लैंगिक शोषण आणि त्या छळाविरुद्धची संरक्षणाची हमी, छळाचा प्रतिबंध इत्यादी तक्रारींचं निवारण यासाठी हा कायदा कार्यरत आहे. कोण कोण आता आपण बघूया, महिला या अंतर्गत कोण कोण मोडतं. तुम्हाला असं वाटतंय का की महिला म्हणजे फक्त आता आपण ज्या वावरतोय समाजात त्या तर नाही, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. घरात वा बाहेर कामास असणारी महिला, कोणत्याही वयाची, घर कामगार असलेली, सुशिक्षित, नोकरदार अथवा एखादी अधिकारी अशी कोणतीही महिला ह्या अंतर्गत मोडते. तसेच कोणत्याही एम्प्लॉयर, एखाद्या ठिकाणी उद्योग, कार्यालय, युनिट येथे सरकार, प्रशासन, व्यवस्थापन, निरीक्षक अशा महिला देखील या अंतर्गत मोडतात. लैंगिक छळामध्ये काय काय अंतर्भूत आहे ते आपण आता बघूया. जसं मी मगाशी सांगितलं त्याही व्यतिरिक्त आणखीन काही गोष्टी. लैंगिक स्वरूपाची मागणी करणं, विनंती करणं, अश्लील टिप्पणी करणं, अश्लील चित्र दाखवणं, तत्सम गोष्टी दाखवणं, सोशल मीडियावरून तिचं चारित्र्य हनन करणं, तोंडी, शारीरिक, कायिक स्वरूपाची लैंगिक कृती करणं. जिथे काही कुठल्याही प्रकारचं काम चालतं एकत्रित स्वरूपात तिथे या कायद्या अंतर्गत समिती म्हणजे इंटरनल एक कमिटी स्थापन करणं बंधनकारक आहे सरकारच्या नियमानुसार. या समितीत तिचे समजा काही ज्या ठिकाणी ती काम करते तिथे महिला अधिकारी नेमल्या जातात, तसेच 2 सदस्य नेमले जातात व अन्य स्वयंसेवी संस्था आणि एखाद्या संघटनेचा एखादा सदस्य या कमिटीवरती असतो. मला सांगायला अगदी खरं सांगायचं तर आनंद व्हायला नको, कारण अशा घटना घडतायत हे दुर्दैवी आहे. पण अशा 2-3 संघटनांवरती मी काम करतेय आणि जिथे जिथे मला शक्य आहे तिथे तिथे पोहोचून आम्ही महिलांचे तुमचे अधिकार काय आहेत, हक्क काय आहेत, तुम्ही स्वतःचं प्रोटेक्शन आधी कसं केलं पाहिजे याविषयी आम्ही निश्चितच त्यांना अवेअरनेस देतो आणि त्यामुळं काही गोष्टींपासून त्या वाचू शकतात याचा आनंद निश्चित आहे. जिल्हा पातळीवरती स्थानिक तक्रार समिती असते, कमिटी असते, त्याचे प्रमुख असतात जिल्हाधिकारी. म्हणजे 10 पेक्षा कमी कामगार जिथे असतील तिथे ही समिती नसेल तर त्याची स्थापना नाही झाली तर अशी नोंद स्थानिक समितीकडे तुम्हाला करता येते किंवा मग तुमची जी कमिटी असेल तिथे तुम्हाला तक्रार करता येते. त्यामुळे लक्षात ठेवा की अशा प्रकारची कुठलीही घटना घडली तर ती लपवू नका. तुमच्या आत्मसन्मानाला ठेच लागेल अशा कुठल्याही घटना लपवण्याची अजिबात गरज नाही.
समितीच्या चौकशीत असं होऊ शकतं की एखादा आरोप सिद्ध झाला तर त्या व्यक्तीला शिक्षेची शिक्षा होऊ शकते. शिक्षा होण्यापूर्वी जी काही चौकशी होते त्यामध्ये समजा संबंधित महिला की जिने तक्रार दिलीये तिने चुकीची तक्रार दिलेली असेल, खोटी तक्रार दिली असेल तर तिच्या विरुद्ध पण कारवाई होते. मग आता ज्या व्यक्तीविरोधात ही तक्रार आहे आणि ती शिक्षेला पात्र आहे तर काय काय साधारण शिक्षा असू शकतात, तर अर्थातच ज्या बाकीच्या शिक्षा लागू होतात त्या आहेत. बाधित महिलेला म्हणजे पीडित महिलेला नुकसान भरपाई दिली जाते, पगारात कपात केली जाते ज्या व्यक्तीच्यामुळे ही घटना घडली आहे तिच्या बाबतीत. मात्र हे लक्षात ठेवायचे की अशी तक्रार जर का खोट्या स्वरूपात असेल तर त्या व्यक्तीवरच, त्या पीडित व्यक्तीवरच कारवाई होईल, कारण तिने खोटी तक्रार दिली आहे. त्यामुळं याही गोष्टी टाळण्याकरता तुम्ही इतर महिलांना सजग करा. बनावट तक्रारदार असेल तर अशा महिलांविरुद्ध कारवाई होते आणि त्याच्या विरुद्ध 90 दिवसात अपील होतं. आपण पुढच्या कायद्याकडे वळूया. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005. बऱ्यापैकी समाजातील बऱ्याच लोकांना सध्या हा ऍक्ट, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट बऱ्यापैकी माहिती आहे. ऐकून माहिती असतो की ह्या संदर्भात एखादीने तक्रार केली आहे किंवा आमच्या सो अँड सो ह्या नात्यात कोणीतरी असं केलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा अवेअरनेस नक्की वाढलेला आहे, कारण तो खरंच वाढणं गरजेचं आहे. कारण महिलांवरती होणारे अत्याचार त्याच्या संदर्भात जर का तिने आवाजच नाही उठवला तर पुढे मग कसं होतं की एखाद्याला सोडलं तर 4 जण धजावतात की अच्छा घडतंय का आणि कोणीच काही फरक पडत नाहीये, समाज तर काही बघत नाहीये. अर्थातच हे सगळं घडू नये ह्याच्याकरता सरकारने या योजना केलेल्या आहेत. काही सगळ्या सरकारी यंत्रणा कार्यरत आहेत. फक्त गरज काय आहे तुम्ही पहेल करण्याची, की जी आपण कशी करू शकतो, काय स्थितीमध्ये करू शकतो त्याची माहिती घेऊया. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 हा कायदा अंमलात आलेला आहे. हा कायदा फक्त स्त्री करता आहे हे विशेष आणि ह्या अंतर्गत पुरुषाला तक्रार करता येत नाही. हा एकच कायदा महिलेला अत्यंत सुस्पष्ट आणि प्रभावी न्याय मिळवून देतो असं म्हटलं तर खरंच वावगं होणार नाही. प्रथम विचार करू की कौटुंबिक छळ म्हणजे काय. तर एखादी कृती महिलेच्या मानसिक, शारीरिक आरोग्य, सुरक्षिततेचं जीवित कल्याण, तिच्या अवयवास धोका असणे, अपायकारक किंवा तसं करण्याचा कल समोरच्या व्यक्तीचा आहे, ज्यात महिलेचा शारीरिक, लैंगिक, तोंडी, भावनिक वा आर्थिक दुरुपयोग होत असेल, असं मानहानी करणारं, महिलेची प्रतिष्ठा धुळीला मिळवणारं आणि असं एखादं कृत्य की ज्याच्यामुळे ती महिला अंतर्बाह्य छळाला त्या सामोरी जातीये, तर असं कृत्य म्हणजे कौटुंबिक छळ असं मानण्यात येतं. या कायद्याचा उद्देश काय आहे बरं, तो बघूया आपण आधी. आपण असं टप्प्याटप्प्याने फक्त छोट्या छोट्या पॉइंट्स मध्ये पाहूया. नंबर 1, महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण मिळवून देणं. 2, महिलांना घरात सुरक्षितता लाभावी आणि घराबाहेर सुद्धा त्या सुरक्षित राहाव्यात, तसेच त्या घरातनं बेघर होऊ नयेत, तिचा हक्क अबाधित राहावा. नंबर 3, महिलेचे स्वत्व निरंतर राहण्यासाठी कठोर कायदेशीर उपाय करणे इत्यादी उद्देश आहे. नंबर 4, महिलांच्या अधिकारांची कडक अंमलबजावणी करणे, त्यासाठी या कायद्याचे कलम 4 अन्वये अशी कौटुंबिक हिंसाचाराची माहिती त्या पीडित महिले व्यतिरिक्त इतर कोणीही संरक्षण अधिकाऱ्यांना देऊ शकतात. संरक्षण अधिकारी हे नेमलेले अधिकारी असतात या कायद्याअंतर्गत. ज्या व्यक्तीने माहिती दिली, जर का ती माहिती जेन्युइन असेल तर त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीवर अर्थातच कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, तिचं नाव गुप्त ठेवलं जाईल. सदर पीडितेस, ज्या व्यक्तीवरती तिचा छळ झाला आहे, अशा सदर पीडितेस घरात राहण्याची सुविधा, तिला मदत, तिला सुरक्षा, तिला आश्रयगृह देता येईल. त्यासाठी कायद्यात संरक्षण अधिकाऱ्यांची मी तुम्हाला सांगितलंच आता नेमणूक केलेली आहे. आता ह्यातल्या ना काही छोट्या छोट्या तरतुदी आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. यातलं कलम 17 काय म्हणतं, तर ह्या अन्वये महिलेस तिच्या मालमत्तेमध्ये हक्क असो अथवा नसो
कोणीही तिला घराबाहेर हाकलू शकणार नाही. कलम 18 सांगतं की तिच्या संरक्षणाचे आदेश काढण्यात यावे. कलम 19 म्हणतं की तिला निवासाचे आदेश द्यावे. घरातून तिला हाकलता येणार नाही. ती राहते त्या खोलीत ज्या व्यक्तीने तिच्यावरती अन्याय केलाय, छळ केलाय, तिला जाण्यास प्रतिबंध करण्यात येईल. म्हणजे इतर लोकांना तिची पर्यायी व्यवस्था करावी लागेल. कलम 20 असं म्हणतं की तिच्या नुकसान भरपाईचे आदेश देण्यात यावेत कोर्टाकडून. कलम 21 सांगतं की अपत्यांच्या बाबतीत त्यांना जर मुलं बाळ असतील तर त्यांच्या बाबतीत आदेश भेटीचे इत्यादी किंवा जे बाकीचे निर्णय असतील. कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत कोणतीही महिला कौटुंबिक हितापासून संरक्षण मागू शकते. हे स्पष्ट या कायद्यान्वये करण्यात आलेलं आहे. एकाच घरात पत्नी अथवा अन्य नातेसंबंधानं एकत्र राहणाऱ्या महिला, लग्न अथवा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असणारी एखादी कोणीही महिला, नवरा अथवा संबंधित पुरुषाविरुद्ध दाद व संरक्षण ती मागू शकणार आहे. मी आता जसं सांगितलं, त्या घरात राहणारी कोणीही महिला, लग्न अथवा लिव्ह इन मध्ये राहणारी महिला ही दाद मागू शकणार आहे. एकाच घरात राहणारी महिला म्हणजे कोण आहे तर ही बहीण, आई, बायको किंवा विधवा स्त्री असू शकते. त्यांना पुरुषांकडून होणाऱ्या छळापासून संरक्षण मागता येईल. आता छळ हा शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक अशा विविध पातळीवरती असू शकतो, हे लक्षात ठेवा. स्त्रीधन, संयुक्त मालकीची घरगुती वस्तू अर्थात वस्तू किंवा वास्तू, कोणत्याही मालमत्तेच्या विक्रीचा व्यवहार करून त्यापासून पीडितेला वंचित ठेवणे, कंपन्यांचे भाग, समभाग ज्यात तिचा हिस्सा वाटा आहे, ती संयुक्त मालकीची आहे, त्यात तिला हिस्सा मिळू न देणे. थोडक्यात स्त्रीला कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नापासून वंचित ठेवणे किंवा तिला सुविधेपासून मुद्दाम दूर ठेवणे हा आर्थिक छळ मानला जातो. माहेरच्या लोकांकडून हिंसा झाल्यास ही पण गोष्ट आहे याच्यामध्ये नमूद केलेली. तसेच अविवाहितेचा छळ झाल्यास अशी तक्रार तिला भाऊ आणि वडिलांविरुद्ध दाखल करता येते. मात्र आई विरुद्ध सदरची तक्रार दाखल करता येणार नाही. महिलेला तिच्या 18 वर्षाखालील मुलं असतील किंवा दत्तक मुले असतील त्यांनाही हे संरक्षण मिळू शकेल. काही परिस्थितीमध्ये अशा व्यक्तीस त्या महिलेच्या घरात तिच्या कामाच्या ठिकाणी जाण्यास त्या व्यक्तीला की ज्याने छळ केलाय मनाई केली जाते. तिच्याशी संपर्क ठेवायलाही मनाई केली जाते आणि त्याचं तंतोतंत पालन करावं लागतं, अन्यथा तुमच्यावरती कायद्याचा बडगा उगारला जातो. तिचं स्त्रीधन हे तिला द्यावंच लागणार आहे, कारण ते स्त्रीधन आहे, निर्विवाद सत्य आहे की ते तिचं आहे. तिच्यासाठी दैनंदिन देखभालीची तरतूद हा खर्च तिला मिळू शकतो. त्या पीडितेच्या जबानीच्या आधारे गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. आता कायद्यातल्या तरतुदी बघू. संरक्षण अधिकारी असतो, त्यात 2 प्रकार झाले. पुन्हा संरक्षण अधिकारी आहेच, महिला आणि बालकल्याण खात्याचे वरिष्ठ अधिकारी याच्यात असतात नेमणूक झालेले, आणि काही सेवाभावी संस्था असतात, NGOs असतात. पीडितेला त्रास झाला तर ह्या कायद्याअंतर्गत त्या व्यक्तीला दंड, शिक्षा, चांगली जबर शिक्षा त्या व्यक्तीला होऊ शकते. आपण पुढच्या एका कायद्याकडे वळू, कायद्यातल्या एका फक्त तरतुदीकडे वळू. इंडियन पिनल कोड 354 स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे. स्त्रीचा विनयभंग केला असता, लज्जा उत्पन्न करणारे वर्तन कुणी केलं असेल, स्त्रीची मानहानी होईल असं वर्तन किंवा गलिच्छ स्पर्श, झोंबाझोंबी इत्यादी म्हणजेच विनयभंग, आणि यासाठी शिक्षेची तरतूद आहे. आणि अर्थातच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी, माझं असं म्हणणं आहे, हे नुसतं ऐका असं नाही, ते ग्रहण करा, ते लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की आपल्या एखाद्या मित्र परिवाराला ह्याची गरज आहे, त्यावेळेला कमीत कमी अशा काहीतरी तरतुदी आम्हाला आठवतायत, तू योग्य त्या व्यक्तीचा सल्ला घे, इतकं सांगितलं ना तरी तुम्ही खूप मोठं काम केल्यासारखं होईल. आपण पुढचा ऍक्ट बघूया एखादा की जो स्त्री करता कटिबद्ध पण आहे आणि तिच्या संरक्षणाची हमी घेतो आणि तिला न्याय मिळवून देतो. हुंडा प्रतिबंधक कायदा आहे 1961 चा. हुंडा देणं आणि घेणं दोन्ही कायद्यानं गुन्हा आहे. हुंडा मागणं, त्यासाठी तिचा शारीरिक मानसिक छळ करणं हा दंडनीय अपराध आहे.
हा हुंडा कोणत्याही स्वरूपात असू शकतो, कॅश, वस्तू, मागणी, लग्नाआधी अथवा लग्नानंतर देणार असणारी संपत्ती, रोख, मालमत्ता या वस्तू या सदरात मोडतात. मात्र हा कायदा लग्नात ऐच्छिक दिलेल्या वस्तू अथवा रकमांसाठी लागू होत नाही. भारतीय दंडविधान कलम 498 नुसार हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ झाला असेल, छळाद्वारे आत्महत्येला प्रवृत्त केला असेल, तर तो दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरतो. तसंच भारतीय दंडविधानाच्या 304 कलमान्वये हुंड्याच्या छळाने झालेल्या मृत्यूसाठी 7 वर्ष तुरुंगवास होऊ शकतो, जन्मठेप पण होऊ शकते. 302 नुसार गुन्हा देखील लागू होऊ शकतो, तो दंडनीय अपराधच आहे. जसं आपण जाणतोय की पुढचं आपण हे बघूया की जसं आपण जाणतो की भारतामध्ये धर्मनिरपेक्षता, धर्मविविधता आहेच आणि प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक धर्माच्या तरतुदीनुसार स्त्रीला तिचं जीवन सुकर होण्यासाठी, तिच्यावरती काही अन्याय होत असतील तर अशा त्रस्त नात्यापासून सुटका करून घेण्यासाठी तिला काही अधिकार दिलेले आहेत. अर्थातच हे अधिकार म्हणजे काय, तर जर का लग्न हा एक पवित्र संस्कार आहे आपल्यासाठी, हिंदू धर्मियांसाठी, बाकीही धर्मियांसाठी ती पवित्रच गोष्ट आहे, पण काही तरतुदी खूप वेगळ्या वेगळ्या आहेत. आपल्यासाठी तो संस्कार आहे, मुस्लिम धर्मियांसाठी तो एक करार आहे. म्हणून मी म्हटलं आपल्यासाठी तो संस्कार आहे. बाकी वेगवेगळ्या धर्मांसाठी असलेल्या तरतुदी आहेत. पण ढोबळमानानं असं बघूया की समाजामध्ये लग्न ही एक पवित्र गोष्ट आहे आणि जसं पिढ्यानपिढ्या आपण बघत आलोय, पारंपरिकता त्याच्यात आहे की लग्न हे आपला जीवन प्रवास पुढे चालू राहण्यासाठी, मुलांची उत्पत्ती होण्यासाठी आणि समाज रचना चालू राहण्यासाठी याची उत्पत्ती झालेली आहे. चौकटीमध्ये आपण म्हणजे कायद्याच्या चौकटीत न म्हणता समाजाच्या चौकटीमध्ये लग्न हा एक उपचार न राहता त्याला काहीतरी बंधन घालून दिलंय, काही नियम अवलंबले गेले. आता प्रत्येकाच्या धर्मामध्ये काही काही वेगळ्या वेगळ्या तरतुदी आहेत, पण ढोबळमानानं प्रत्येक तरतुदीला कुठेतरी काहीतरी कायदेशीर निश्चितच आधार दिलेला आहे. पण ढोबळमानाने एक साम्य असणाऱ्या गोष्टी किंवा सगळ्यांकरता तरतुदी आहेत हे तर निश्चितच आहे. त्यानुसार एखादी पीडिता की जिचा खूप मानसिक शारीरिक छळ होतोय, जिला त्या नात्यामध्ये घुसमट होतीये, तिला त्या नात्यामध्ये आता नाही राहायचंय कारण तिच्या जगण्या मरण्याचाच प्रश्न निर्माण झालाय, असं नातं ती अव्हेरू शकते. अशा नात्यातनं ती कायदेशीरपणे बाहेर पडू शकते. हिंदू मॅरेज ऍक्ट, मुस्लिम लॉ, स्पेशल मॅरेज ऍक्ट, पारसी लॉ ह्यानुसार त्या समाजातील स्त्रीला घटस्फोट घेऊन त्रस्त नात्यामधून बाहेर पडण्याची मुभा दिलेली आहे. आता त्यातल्या सगळ्यांचे कायदे न बघता कॉमन ज्या तरतुदी आहेत त्याचा आपण विचार करू. केव्हा केव्हा स्त्रीला हे लागू होतं, पतीने तिला क्रूरतेने वागवले असेल तर, क्रुएल्टी झाली असेल तर तिच्या बाबतीत, पतीने पत्नीचा त्यागच केला असेल, तिला तो सोडून गेला असेल तर, पतीने धर्मांतर केलं असेल तर, तो मानसिक रुग्ण असेल आणि जे सिद्ध झालं तर, तो असंतुलित असेल तर, त्याला असाध्य असा सांसर्गिक रोग झाला असेल, कुष्ठरोग झाला असेल तर, त्यांनी संन्यास घेऊन त्याग केला असेल ह्या सगळ्या समाजाचा तर 7 वर्ष त्याचा ठावठिकाणाच नाहीये, अशाही परिस्थितीमध्ये ती घटस्फोट दाखल करू शकते. मात्र स्त्रीला ह्या व्यतिरिक्त पण काही तरतुदी बहाल करण्यात आलेल्या आहेत की ती स्त्री आहे म्हणून. त्या स्पेशल तरतुदी आहेत तिच्याकरता. जर का पुरुषांनी एकापेक्षा जास्ती विवाह केले असतील हिंदू धर्मियांमध्ये असेल तर, विवाहानंतर त्याने एखाद्या व्यक्तीवर जबरदस्ती केली असेल अथवा त्यांनी समलैंगिक संभोग केला असेल, पशु संभोग केला असेल तर आणि तसा तो दोषी असेल तर ती डिवोर्स मागू शकते. तो पोटगी देत नसेल व 1 वर्षापेक्षा जास्त काळ दोघं वेगळे राहत असतील, त्या मुलीचं वय 18 वर्ष होण्याआधी तिचं लग्न झालंय आणि त्या 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो विवाह तिने नाकारला असेल तरी पण ती अप्लाय करू शकते. अर्थातच हे सगळं स्त्रीच्या बाजूने झालं. काही वेळा असं होतं की आजचा समाज असा आहे की सुधारित समाज आहे
काही वेळा असं आपण बघतो की त्या नुसतं स्त्रीची नाही, पुरुषाची पण घुसमट होत असते. किंवा असं म्हणूया, स्त्री आणि पुरुषाच्या आपल्या आपल्या वेगळ्या प्रकारे त्या लेवलला घुसमट होत असते. पण दोघांना असं वाटत असतं की ह्या नात्यामध्ये आपण एकत्र बांधून राहणं आता गरजेचं नाहीये, किंवा त्यात आपले ताण वाढणार आहेत आणि ते कमी करण्याकरता आपल्याला वेगळं होणंच गरजेचं आहे. अशा वेळेला दोघांनी एकमेकांच्या विचाराने म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये घटस्फोट घेता येतो. पुढचा एक कायदा असा आहे की बऱ्यापैकी तो तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती असेल किंवा त्याच्या कुठेतरी तरतुदींना तुम्ही टच करून गेलेला असाल. मला असं वाटतं की आज तुम्ही जे कोणी सरकारी सर्व कर्मचारी आहात त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग पण खूप आहे. खूप महिला अधिकारी कर्मचारी आहेत. तुम्हाला या सगळ्या गोष्टी खूप रोज त्यांचा वापर करावा लागत असेल, त्यांना सामोरं जावं लागत असेल, तुम्हालाही कुणाला तरी न्याय देण्याकरता झगडा करावा लागत असेल तिसऱ्या करता, आणि अर्थातच त्याच्याकरता ह्या सगळ्या तरतुदी तुम्हाला थोड्या तरी माहिती असणं गरजेचं आहे. प्रसूती लाभ दुरुस्ती कायदा 2017चा महिला कर्मचाऱ्याला प्रसूती काळामध्ये रजा आणि इतर लाभ मिळणं हे याची तरतूद तिच्याकरता करण्यात आलेली आहे. एखाद्या महिलेने एखाद्या आस्थापनेत, संस्थेत, कंपनीत प्रसूतीच्या त्या तारखेच्या अलीकडं 12 महिन्यामध्ये किमान 80 दिवस काम जर केलेला असेल तर ती प्रसूती लाभ कायद्यातील सुविधेला पात्र ठरू शकते. आता अशा पात्र महिलेला 12 आठवड्यांऐवजी 26 आठवडे वेतनासह रजा मंजूर नवीन कायद्यानुसार होऊ शकते. दत्तक मातेलाही रजा मिळू शकते. घरातून काम करण्याची तिला मुभा मिळू शकते. 50 अथवा जास्त कर्मचारी जिथे आहेत ना, एकत्र काम करतायत, अशा ठिकाणी पाळणा घराची सोय करणं आवश्यक आहे, की जी कायद्यात तरतूद आहे. तेथे तिला मुलांना आपल्या भेट देण्याची सुद्धा मुभा आहे. अर्थातच ह्या सगळ्या तरतुदी आहेत, पण पुढे आपल्याला त्यांचा वापर करणं किंवा त्या लोकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे. आता असं आपण बघूया, हे सगळे ना कायदे ढोबळमानाने काय काय आहेत आणि स्त्रियांकरताचे कायदे काय काय आहेत आपण थोडक्यात आढावा घेतला, बरोबर आहे. मात्र हे सारे कायदे आहेत ना, हे नुसते कागदावरती असून उपयोग नाहीये. गरजेच्या वेळेला ना त्यांचा वापर करणं, उपयोग करणं खूप गरजेचं आहे. आजही ना पुरुष सत्ताक समाज रचनेमध्ये आपण फक्त ना तटस्थपणे मला असं वाटतं, आपला अगदी परवलीचा शब्द आहे, मला ना असं वाटतंय बरं का, असं म्हणून ना पुढे जातो. मला वाटतंय, पुढे काय, पुढे काहीच करत नाही आपण. आपण काय करतो माहिती का, कोणीतरी विचारलं किंवा न विचारता सुद्धा ना आपलं मत काय देतो, मला बाबा असं वाटतंय, मला बुवा असं वाटतंय, किंवा अगं मला ना असं वाटतंय. म्हणजे ना माझं म्हणणं ऐका, माझ्या म्हणण्याला किती महत्व आहे ते त्याचा विचार करा. मी करणार काहीच नाहीये, फक्त तुम्हाला माझं महत्व पटवून घ्या आणि पुढे जा. अर्थातच ह्याचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे, की असं जे आपलं वागणं आहे त्याच्यावरती कंट्रोलच ठेवला पाहिजे. आपण तटस्थपणे न बघता काहीतरी उपाय केला पाहिजे. म्हणजे काय, तर आपल्याच घरामध्ये स्त्री, मुली, महिला ह्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल हे सगळं स्त्रियांनी करायचं का आता, तर अर्थातच आपण स्त्रियांच्या करता आज बोलतोय, पण हे सगळं करायचंय ना ते एकट्या स्त्रीनी करून फायदा नाहीये. स्त्री आणि पुरुषांनी दोघांनी मिळून हे करायचंय. तुम्ही म्हणाल पुरुष सगळे, फायदा काय, तुमचंच घर बहरणार आहे, तुमच्याच घरामध्ये चांगल्या 4 गोष्टी घडणार आहेत, तुमच्याच घराचा नावलौकिक वाढणार आहे आणि तुमच्या मनाला खूप आनंद मिळणार आहे. आणि अर्थातच त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. प्रवाहात आणण्याकरता त्यांना दुय्यम स्थान देऊन चालेल का? स्त्रीकडे फक्त उपभोगाची वस्तू म्हणून जे पाहिलं जात होतं, कदाचित काही अंशी आजही पाहिलं जातं, ते प्रचंड तिची नामुष्की करणारं आणि लज्जास्पद आहे. हे सगळं थांबलं पाहिजे. विकासाच्या, स्त्रीच्या उन्नतीच्या गप्पा आपण फक्त मारून नाही चालणार. ती प्रगती कोणी करायची आहे, कशी करायची आहे, कोणासाठी करायची आहे. पुरुषांनी, मी फक्त पुरुषांकरता नाही म्हणत आहे अर्थात हे,
पुरुषांनी आणि स्त्रीनी दोघांनी पण सगळ्यात पहिल्यांदा आपली मानसिकता बदलावी लागेल. म्हणजे काय बदलायला लागेल तर स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून उभी आहे. म्हणजे रोज सकाळी आम्ही सगळेजण स्त्री आणि पुरुष घरातनं प्रत्येक 2-2 जण बाहेर पडतो आणि आम्ही काम करतो, दर महिन्याला पगार घेतो आणि आम्ही आमचं सगळं आलबेल चाललं आहे. नाही, तुम्ही स्त्रीला ते स्थान देताय का? तुम्ही स्त्री म्हणून तिच्याकडे स्त्री, फक्त स्त्री असं न बघता ब्रॅकेटमध्ये ती माणूस आहे, माझ्यासारखं ती काम करते आहे, कदाचित खचित माझ्यापेक्षा जास्ती काम करते आहे आणि करत असेल किंवा तुमच्याच बरोबरीनं करत असेल तरी माझ्या इतका दर्जा मी तिला मनातनं देतोय का? लोक काय करतात त्याचं आपण नंतर बघू. मी देतोय का? आणि मी असं म्हणेन की स्त्रियांनी सुद्धा मी माझा आत्मसन्मान ठेवून घेतेय का? मी त्याच्याकरता काही प्रयत्न करतेय का? की नाही हो, आमच्याकडे ना असंच चालतं, आमच्या समाजात असंच आहे, आमच्या घरात असंच चालतं, असं म्हणून मी सोडून देतेय. अशा वेळेला होतं काय, आपणच त्याच्यामध्ये भर घालतोय. आपण प्रयत्न तर काहीच करत नाहीये, हतबल होतोय आपण. तर ही हतबलता स्त्रीने आधी डोक्यातनं काढून टाकली पाहिजे की मी हतबल आहे, मी गरीब आहे, बिचारी दुबळी आहे, अजिबात नाहीये. आपण स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीनं उभ्या आहोत आणि तेवढ्याच आपण सक्षम आहोत. आणि अर्थातच पुरुषांनी, मी म्हंटल तसं, त्यांनी पण थोडा हा हातभार पण लावला पाहिजे आणि मानसिक तयारी केली पाहिजे की नाही, माझी पत्नी, त्याच्याच बरोबर माझी आई, माझी मुलगी, पुढे जाऊन माझी येणारी सून, ह्या सगळ्या महिला आहेत आणि त्यांचा रिस्पेक्ट आपण ठेवला पाहिजे. अर्थातच हा जो बदल आहे, ही जी मानसिकता बदलायची आहे, ही कुठून, पुन्हा शेजारच्या घरापासून सुरुवात नाही करायची, माझ्या घरापासून सुरुवात करायची. मग मी आत्तापासून असं ठरवणार आहे का, मुलगी, बाई म्हणून, महिला म्हणून, की ह्याच्यात मी कुठेतरी आज नंतर बदल करेन? पुरुष म्हणून मी असं ठरवणार आहे का की मला काहीतरी 2 गोष्टींचा त्रास झाला तरी चालेल, पण मी स्त्रीला सन्मानाने वागवण्याकरता माझ्या पुरतं जे करता येईल ते करेन? एवढा जरी बदल घडला तरी खूप मोठी लढाई जिंकली असं मी म्हणेन. कसं आहे बघा ना, की घरातले संस्कार, समाजाचे संस्कार, हे सगळं बळकट करण्याकरता ना एक व्यक्ती झटून नाही चालणार आहे. सगळ्यांनी मिळून हातभार लावला आणि काही अंशी तो माझ्यामध्ये जर का उतरला तर निश्चितच माझं घर बदलायला वेळ लागणार नाही. आणि एकदा मी बदललो तर माझं घर बदलेल, माझं घर बदललं तर समाज बदलेल, आणि समाज बदलला तरच आपल्या समाजाची उन्नती होईल. आपला समाज छोटा, पुन्हा मोठा, पुन्हा भारत देश आणि आपल्या मानव जातीची प्रगती होईल. ह्या सगळ्या गोष्टीनं एकमेकांवरती अवलंबून आहेत. त्याच्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. माझ्यावर कोणी अन्याय करू पाहतय तर तो मी होऊ देणार नाही, ह्याचं भान, ह्याची जाणीव ही प्रत्येक मुलीने, प्रत्येक आईने, प्रत्येक बहिणीने, प्रत्येक सासूने सक्षमपणे पेलली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं महिला सक्षम होईल. नुसतंच ना महिला सक्षम करण्यासाठी कायदे करा, अजून कायदे करा म्हणजे महिला सक्षम होतील असं म्हणून चालणार नाहीये. कायदे निश्चित आहेत, ते हवे पण आहेत अजून काही कायदे, पण कायदे झाले आणि महिला सक्षम झाली हा कुणाचा भ्रम असेल ना तर तो काढून टाका. ती खरंच एक अंधश्रद्धा आहे की महिलांकरता कायदा केला, चला आता निवांत बसू. असं नाही होणार आहे. तुम्हाला प्रयत्नच करायला लागणार आहेत. मी असं म्हणेन खरं तर की महिलांची उन्नती होण्याकरता, तिला बदलण्याकरता आणि तिच्यावरती कुठलंही गंडांतर येऊ नये आणि ती सक्षम व्हावी ह्याकरता कायदे कमी केले पाहिजेत. म्हणजे पुढच्या काळामध्ये असे कायदे सगळे कमी होतील आणि एक दिवस असा येईल की वेगळे कायदे स्त्रियांकरता राहिलेच नाही पाहिजे. इतक्या सक्षमपणे स्त्री आणि पुरुष एकत्र आले आणि पुढे समाजात गेले तर आपण असं म्हणू शकू की स्त्रीला स्त्रीचा स्त्रीत्व म्हणून दर्जा मिळालाय, माणूस म्हणून दर्जा मिळालाय. मग हे करण्याकरता एकट्या स्त्रीनी प्रयत्न करून काहीच होणार नाहीये. त्याच्याकरता स्त्री पुरुष दोघांनी त्याच्याकरता हातभार लावावा लागणार आहे. कधी कधी ना आपल्याला असं पण दिसतं का, म्हणजे तुम्ही याच्यावरती कदाचित नाराज व्हाल, स्त्रीच स्त्रीला खेचते, मागे खेचते. एखादीचं म्हणणं असेल, नाही हो असं कसं, आम्ही तर अजिबात असं करत नाही. मला मान्य आहे, आपण कुणीच असं ना इंटेन्शनली करत नाही. पण कसं होतं ना की
चुकूनच या गोष्टी घडतात किंवा अनवधानाने घडतात किंवा अज्ञानापोटी घडतात. आपणच ना एखाद्या वेळी एखाद्या क्षणी असं काहीतरी बोलून जातो की माझा विचार करायचा आहे ना, बाकीच्यांचा विचार मी का करू? अच्छा, तिला असं असं इन्क्रीमेंट मिळणार आहे, तिला तिचं तिने बघावं, मला काय करायचंय? म्हणजे याच्यामध्ये चुकीचं आहे असं अजिबात नाही. प्रत्येकाने आपापल्या गोष्टी कशा पुढे न्यायच्या हे तिच्यावरती, त्या व्यक्तीवरती, मुलगा मुलगी जे कोणी असेल त्यांच्यावरती अवलंबून आहे. पण आपण ज्या वेळेला एखादी व्यक्ती पुढे जातीये आणि तिला मागे खेचतोय किंवा ते खेचण्याकरता दोन दोऱ्या आवळतोय ना, तर अर्थातच ती आपली चूक आहे. आणि यांनी होतं असं की आपली मानसिकता त्याच प्रकारची होत जाते की एक दिवस मग असा येतो की समोरच्या व्यक्तीला तुम्ही कुठेही मदत न केल्यामुळं ती तुमच्या मदतीला येत नाही आणि मग त्याचं खापर आपण पुन्हा त्या व्यक्तीवर फोडतो की एवढं सगळं झालं पण ही माझ्या मदतीलाच धावून नाही आली. त्याचं कारण असं असतं की तुम्ही कधीतरी त्या गोष्टी केल्यात का ह्याचा विचार करून बघा आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये, प्रत्येक वेळेला असं घडतं असं मी नाही अजिबात म्हणत आहे, पण कधीतरी याचा विचार नक्की करावा लागतो आपल्याला. घरात कुठल्याही स्त्रीला एखादा अधिकार देताना, मुलीला एक न्याय आपल्याला द्यायचा असतो, त्यावेळेला बघा काही काही वेळेला कसं घडतं, म्हणजे मी आता सांगितलेली जी गोष्ट आहे तीच ह्याला पुन्हा पॅरलल लागू होते. मुलीला एक न्याय आणि सुनेला एक न्याय असं बऱ्याच ठिकाणी दिसतं. मी बऱ्याच ठिकाणी म्हणतेय, सगळीकडे नाही. आजकाल खूप सुधारणा झालेली आहे. मुलगी आणि सून यांना एकाच पातळीवरती तोललं जातं. त्यांच्याकरता खूप छान पद्धतीनं ते घर त्यांच्याशी डील करतं, त्यांच्याशी चांगल्या पद्धतीनं त्यांना सामोरं जातं. पण बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की अच्छा, मुलगी आहे, तिच्याकरता ह्या तरतुदी, मुलगी आहे मग हे असंच असणार, आणि ती सून आहे, नाही बाबा ती सून आहे, तिची तिने कर्तव्य करावीत. नक्कीच सुनेनी कर्तव्य केलीच पाहिजे, त्याच्याविषयी अजिबात शंका नाही. पण ज्या वेळेला काही गोष्ट देण्याची गोष्ट येते, म्हणजे वस्तू नाही म्हणते मी, विचारांची सुद्धा आदान प्रदान होते, त्यावेळेला सुनेला वेगळा न्याय आणि मुलीला वेगळा न्याय हे कोण करतं? हे घरातले पुरुष कधीच करत नाहीत, असं माझं ठाम मत आहे. हे फक्त बाईच करते. मग का करतो आपण असं? तर त्यात तिची पण काही अंशी चूक नाहीये, हे पण मान्य करूया. कारण ना ती इंटेन्शनली माझ्या मुलीला असा न्याय द्यायचा आहे किंवा माझ्या सुनेला बाजूला ठेवायचंय असं करून नाही करत हो. कसं आहे, आपला समाज आहे ना खूप अंशी ना चालीरीती, संस्कार, परिपाठ, वर्षानुवर्ष चालत आलेल्या गोष्टी ह्यांच्यावरती अवलंबून असतो. मग त्याच गोष्टींचा धागा पकडून आमच्याकडे असं असतं, आमच्या समाजात असं असतं, आमच्या जाती धर्मात असं असतं, आमच्याकडे हे असं आहे, असं ना अगदी लहानपणापासून आपल्यावरती बिंबवलं जातं. आणि मग त्याच्यात ती चौकट मोडून कुणी जर का, मोडून पेक्षा ना चौकटीतनं बाहेर जरी पडायला कोणी प्रयत्न केला की झालं, आपण ना गरळ ओकून ना मोकळे होतो की ना ही म्हणजे ना व्यक्ती आहे ना ही नियमाच्या विरुद्ध जाते, हिला आहे ना काही पाचपोचच नाहीये, ही व्यक्ती आहे ना हिला बाजूला ठेवा. आणि मग काय होतं की तुम्ही ती चौकट मोडण्याकरता स्वतः प्रयत्न करत नाही आणि त्या व्यक्तीलाही प्रयत्न करून देत नाही. बर, त्या व्यक्तीने ती चौकट मोडताना कदाचित एखाद्या वेळेला तिची चूक असेल, पण प्रत्येक वेळेला तिची चूक असेल असं नाही ना. पण फक्त ह्या आग्रहाखातर की आमच्याकडे असं आहे, आम्हाला असं वाटतं, आमच्या घरात असंच असतं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना कुठेतरी ना तुमच्याच प्रगतीला, तुमच्या मुलीच्या प्रगतीला, तुमच्या सुनेच्या प्रगतीला, पर्यायानं तुमच्या अख्ख्या घराच्या प्रगतीला आणि समाजाच्या प्रगतीला खीळ बसण्याकरता एक सोपी तुम्ही ती गोष्ट समाजाच्या हातात देऊन टाकता. मग असं न करता भलेही मी असं म्हणणार नाही काहीतरी चार गोष्टी माझ्या हातात हव्यात का, तो हो हव्यात. कारण समाज सगळाच अख्खाच्या अख्खा बदलून चालणार नाहीये एका रात्रीतनं. पण मग एक छोटी पहल करायला काय हरकत आहे, असा प्रत्येकाने विचार केला तर 15 लोकांनी जर विचार केला आणि 10 लोक जर का समोरून एकमेकांशी बोलायला येणार असतील तर चांगल्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ ना. वाटतंय ना तुम्हाला असं की आपण जाऊ शकतो? पण मग ह्याचा विचार आपण कधी करणार आहोत आणि तो का करायचाय हे कसं समजून घेणार आहोत? तर स्त्री शक्ती ही एक अफाट शक्ती आहे असं मानायला अजिबात हरकत नाही. तिच्याकडे ऊर्जा आहे, तिच्याकडे अत्यंत कलाकौशल्य आहे, एका वेळेला अनेक कामं करण्याची हातोटी आहे तिच्याकडे. पण मग सगळ्यांनी संघटित होऊन
काही 4 गोष्टी चांगल्या माझ्याकरता, घराकरता आणि समाजाकरता करायचं असं ठरवलं तरच आपण पुढे जाणार आहोत. नाहीतर मग एकमेकींच्या वरती किंवा एकमेकांच्या घरांवरती, समाजावरती आरोप करून आपण पुन्हा 4 पावलं मागे जाणार आहोत आणि असं आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. आणखीन एक याच्यामधला एक भाग मला नक्की तुमच्याशी शेअर करायचा आहे. आजही बघा खेडोपाडी ना महिला ह्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम नाही आहेत. त्या असुरक्षित आहेत आणि याचा आपण विचार किंवा जनजागृती नक्की करायला हवी. अर्थात पुन्हा मुद्दा कळीचा आहेच की शहरात मग सगळा अलबेल आहे का? तर अजिबात नाही. शहरात पण थोड्याफार फरकाने ही स्थिती आहे. हा, पण शहरामध्ये निश्चितच स्त्रीचे अधिकार स्त्रीला माहिती असतात किंवा ती बाहेर पडून ते मिळवायचा प्रयत्न करते. खेड्यापाड्यात मात्र याची वानवा आहे. अर्थात ह्याला पण एक अजून मी छेद देणारी गोष्ट सांगेन की असं नाहीये की आता चला शहरात एखादी व्यक्ती राहतेय म्हणून सगळं छान चालू आहे आणि त्या व्यक्तीला काहीच अडचणी येत नाहीत, असं निश्चितच नाहीये. आता याच्यावरती आपण एक उदाहरण बघूया बरं का. कित्येक केसेसमध्ये म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या, म्हणजे वकील म्हणून मी काम करत असताना येणाऱ्या केसेसमध्ये किंवा समुपदेशक म्हणून काम करताना येणाऱ्या केसेसमध्ये एखाद्या मुलीला न तू नोकरी करतेस, तर हो मी नोकरी करते. तुझा पगार कसा काय, म्हणजे काय हे करतो, तर सगळा मी घरी देते. अच्छा, मग तुझ्याकडे काय राहतात? नाही, माझ्याकडे सो अँड सो, काय अगदी 500, 700, 1000 इथपर्यंतच. अशा केसेसमध्ये ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या सत्य घटना मी सांगते. अच्छा, मग तुझ्या नवऱ्याचा पगार काय? नाही, माहितीच नाही मला. लग्नाला किती वर्ष झाली तुझ्या? 9-10 झाली. मग तुला नवऱ्याचा पगार नाही माहिती? नाही, त्यांनी सांगितलं नाही. तू विचारला नाहीस? नाही, मी खूप वेळा विचारलं पण त्यांनी सांगितलं नाही. मग तुझा पगार त्याला माहितीये? हो, माझा पगार मी त्याच्याच हातात देते. ही शहरातली वस्तुस्थिती आहे. म्हणजे ज्या वेळेला खरंच ती पीडित आहे आणि तिला आता काही कायद्यांचा अधिकारांचा वापर करून तिला पुढे जायचंय, त्यावेळेला ही सगळी माहिती वकिलांना, आम्हा लोकांना किंवा समुपदेशकांना मिळणं गरजेचं असतं. तरच आम्ही त्यांना पुढे काही सुचवू शकतो किंवा तिला न्याय देऊ शकतो. तिला माहितीच नाहीये नवऱ्याला पगार किती आहे. हे किती म्हणजे उद्ध्वस्त करणारी गोष्ट आहे तिच्यासाठी की आपल्या नवऱ्याचा पगार आपल्याला माहिती नाहीये आणि ही कुठली बाहेरची वगैरे गोष्ट नाहीये. अगदी पुणे आणि औरंगाबाद किंवा नाशिक किंवा कोल्हापूर यासारख्या शहरातली घटना आहे. मग आता तुम्ही मला सांगा की हे जे तिचं उत्तर असतं ना की मला माहित नाही, इथे काही अविश्वास असतो तिचा किंवा तिच्या बाबतीत केलेला किंवा काही लपवाछपवी असते, असं प्रत्येक वेळेला नसतं बरं का. पण काही काही वेळेला असं असतं की तिला आपला पगार कळूच द्यायचा नाहीये किंवा घरातल्यांनी ठरवलेलं असतं तू फक्त हे एवढंच फॉलो करायचेस, बाकी घरात तुझी लुडबुड नकोय, बाकी कुठले प्रश्न पण विचारायचे नाहीस, तुला तो अधिकारच दिलेला नाहीये. म्हणजे ती स्वतंत्र झाली असा अर्थच नाहीये ना. ती फक्त नोकरी करते म्हणजे स्वतंत्र झाली का? तर बिलकुल नाही. तिला फक्त नोकरी करायचा घरातनं अधिकार, परवाना दिलाय, बाई तू जा 5 तास 7 तास जे काय काम तुला करायचंय तेवढं तुला मुभा आणि घरी आल्यानंतर राब आणि बाकी काही विचारायचं नाही, ब्र म्हणून काढायचं नाही आणि कुठल्याही प्रश्नांची उत्तरं तुझ्या मिळणार नाही. हे हेल्दी समाजाचं लक्षण आहे का? तर निश्चितच नाहीये. वैचारिक स्वातंत्र्य आपण कधी घेणार आहोत? सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे. मी काय वापरायचं, माझा पेहराव कसा असणार आहे, माझ्या इन्व्हेस्टमेंट काय असणार आहेत, मी किती खर्च करणार आहे, तो मी कसा देणार आहे, माझ्या मुलांसाठी मी काय खर्च करणार आहे, हे सगळे अधिकारनं निश्चितच मला माहितीये तुमच्या घरामध्ये ही गोष्ट नसेल, पण बऱ्याच ठिकाणी या गोष्टी घडतात की तिथे आपल्याला हे समजावून सांगावं लागतं की हा पण तुझा अधिकार आहे. आणि त्या व्यक्तीचं, समोरच्या, मग तो नवराच असेल असं नाही, घरातल्या इतर व्यक्तींचं कर्तव्य आहे की तिला हे अधिकार देऊ केले पाहिजेत. म्हणजे ती काही गुलाम नाहीये ना की तिने फक्त राबायचंय आणि तुम्ही तिला 2 वेळेला जेवायला घातलं की विषय संपला, तर असं नाहीये. आणि असं जर का कोणी करू पाहत असेल तर निश्चित आपण एक समाजाचा चांगला घटक म्हणून, एक समाजातली चांगली व्यक्ती म्हणून आपण त्या व्यक्तीला मदत केलीच पाहिजे. स्त्रियांची आणि मुलींची वेगानं जी संख्या घटतीये, ती घटणारी संख्या
हा पण एक अतिशय गंभीर ही समस्या आज समाजामध्ये आहे. त्यासाठी आणि बाकी कोणी नाही, तुम्ही मी आपण सगळे समाजातले लोक जबाबदार आहोत. समाज म्हणून आपण ती जबाबदारी किती पेलतोय की माझी आज जबाबदारी आहे याच्यावरती, तर आपण काहीतरी विचार करतोय का? तर मला नाही वाटत की आपण सगळे मिळून हा विचार करतोय. अजूनही संकुचित विचारांमधून आपण बाहेरच पडलेलो नाही. मुलगी झाली म्हणजे अरे अरे आता अजून एक मुल व्हायला पाहिजे म्हणजे मग तो मुलगा होईल, ही समाजाची प्राथमिक गरज आहे. आजही समाजामध्ये म्हणजे मुलगा हवा ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की मुलगाच हवा, आमचा वंशाचा दिवा तो आलाच पाहिजे घरामध्ये. पणतीचा विचारच करत नाही. अर्थातच दिवा काय पणती काय, अहो ते मूल आहे याच्यामध्ये आनंद नाही का आपण मानू शकत? बर, ती मुलगी आहे म्हणून ती कमी पडतीये का? ती तुमचं कमी करणार आहे का तुमच्या म्हातारपणी? कारण म्हातारपणाची काठी पुन्हा ते एक वाक्य इतकं चपखल बसतं ना सगळीकडे की हो हो मुलगा झालाच पाहिजे म्हणजे म्हातारपणाची काठी. कशाची काठी? ती काठी इथनं उठते आणि अमेरिकेत जाऊन बसते आणि तुम्ही मग बसता दोघ जण, दोन काठ्या एकमेकांच्या शेजारी, आणि मग कोण येतं मदतीला? आयदर मुलगी असेल तर ती येते किंवा समाजातले इतर लोक येतात, नाही तर वृद्धाश्रम आहेतच. याला जबाबदार कोण आहोत? तुम्ही मी आपण सगळे. मग हा विचार आपण कधी बदलणार आहोत? मुलगा मुलगी भेद करायचा नाही असं आपण ना लोकांना सांगतो, आपण काय करतो ना ह्याच्यावरती मला वाटतं विचार करणं खूप गरजेचं आहे. मूल हवं, मुलगा हवा ह्या विचारातून जी व्यक्ती बाहेर पडेल ती खूप काही चांगल्या गोष्टी कमवेल आयुष्यात, असं मी निश्चित म्हणेन. नव्याने जो काल परवा एक सक्सेशन ऍक्ट मध्ये तरतूद आली आहे, त्यानुसार आता मुलींचा हक्क सुद्धा ग्राह्य धरण्यात आलेला आहे आणि तो खरंच स्वागतार्ह आहे. महिलांनी सगळ्यात महत्वाचं मी असं म्हणेन की स्वतःला स्वीकारून पुढं जाणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या काळात, सगळ्याच काळांमध्ये पण आत्ताच्या काळात. स्वतःचा एकदा आनंद शोधायला त्याचे मार्ग शोधले पाहिजेत. म्हणजे मला पण माहिती आहे, मी पण तुम्ही सगळे नोकरदार महिला आहात, पुरुष आहात, आम्ही पण जरी वकील असलो, समुपदेशक असलो, आम्ही पण अर्थातच कामाचा ताण आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, पण ना छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद मिळवणं जे गरजेचं आहे आणि तो शोधायचं काम ना बाहेरचं कुणीही करणार नाहीये, तो मलाच करायचंय. म्हणजे एक छोटी साधी गोष्ट सांगते की प्रत्येक म्हणजे पुन्हा हे आज आपण महिलांचा विषय घेतलाय म्हणून मला की नाही एखादीच आपण ऐकायला येतात ह्या गोष्टी आमच्याकडे केसेस मध्ये, मला की नाही हे असं असं खूप आवडतं पण काय करणार ना आमच्याकडे ही भाजी आवडतच नाही, 6-8 महिने झाले हो त्या भाजीचं तोंडच नाही पाहिले. काय गरज आहे? ओके, तुला बाई पडवळाची भाजी आवडते का? घरात कोणाला आवडत नाही, ठीक आहे ना, जबरदस्ती खायला घालू नको, पडवळ आण आणि स्वतःपुरती कर ना, कोणी नाही म्हटलंय का तुला? पण मग त्यागमूर्ती व्हायचं असतं ना आम्हाला म्हणजे कसं की तिने कसं सॅक्रिफाईस केलं ह्याच्यामध्ये आनंद असतो आम्हाला, की आम्ही हा नाही विचार करत की माझा आनंद मी का त्यापासून विरक्त होतीये. मला ज्या गोष्टी म्हणजे मी छोटं तुम्हाला उदाहरण सांगितलं भाजीचं, अशा असंख्य गोष्टी असतात की ना त्या आपण सोडून देतो की मला पाहिजे आहे पण काय करणार ना, म्हणजे पण हा आला आणि पुढे सगळ्या गोष्टींना बदलून जातात. तर सगळ्यात पहिल्यांदा ना मला ह्या गोष्टीत आनंद मिळतोय की जो चांगल्या प्रकारे मी पुढे नेऊ शकते आणि दुसऱ्याला आनंद देऊ शकते. करण्याचा प्रयत्न करा, कारण तो आनंद तुम्हाला मिळाल्यानंतर तुमची ऊर्जा वाढणार आहे. तुमची ऊर्जा वाढवण्याकरता बाहेरनं काही आपल्याला डोस नाही घ्यायचा आहे. हे डोस आहेत ना हे पुरेसे आहेत. माझा दिवसभरात 3-4 गोष्टी छोट्या छोट्या, आता ना खूप कामाचा ताण होता, आता ह्या क्षणाला मला असं वाटतंय की ना आता हे लेक्चर संपल्यानंतर मी 15 मिनिटं बसेन आणि मी मस्त एकटीच कॉफी घेईन. अरे घ्या ना, पण मग मला हे पण काम करायचंय, मला ते पण काम करायचंय, मग मी नंतर नाही. माझा आनंद ज्यात आहे ना तो अगदी आता एक गोष्ट नक्की आहे, दिवसातून 4 नाही, असं तुम्हाला 10 वेळा मुलगी बाई किंवा पुरुष म्हणून वाटेल आणि आपल्याला ते करता येणार नाही तर निश्चित करता नाही येणार आहे, कारण समाजाची बंधनं आहेत, काही गोष्टींची नोकरीची बंधनं आहेत. पण ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्यातला आनंद नक्की घ्या. आणि तो आनंद काय करतोय, आनंद का घ्या, तो आनंद आपण ना अवहेरतोय स्वतःहून तो आनंद ना असा दूर सारून देतोय की आत्ता मला तो आनंद हवाय पण काय करू नको आता,
वेळ आहे पण नको, मी एकटीच कशी काय खाणार ना, एकटीच कसं काय मी बाहेर जाणार ना, एकटंच कसं मी ते करणार ना. म्हणजे ह्यातनं, ह्या मानसिकतेतनं पुन्हा कसं मी बाहेर पडायचे. तर स्वतःला बजावून सांगा, माझा आनंद सुद्धा महत्वाचा आहे, कारण मी महत्वाची आहे किंवा मी महत्वाचा आहे. म्हणजे मी हे स्त्रियांच्याच बाबतीत नाही, मी हे पुरुषांकरता पण लागू होतं, की मी आधी महत्वाचा आहे बाबा, मला काय आवडतं ते पण महत्वाचं आहे. मग बाकीच्यांचं तर नक्कीच आहे, मी त्यांचाही विचार करणारच आहे. अर्थातच ह्या गोष्टीवरती नक्की तुम्ही विचार करा आणि तुम्हाला बघा एक जादूची कांडी मिळाल्यासारखं बदल तुमच्यात होईल नक्कीच. आणि ह्या गोष्टीतनं जो काही आनंद मिळतो ना, तो गगनात मावत नाही आपला, की छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका आणि मजा बघा. महिलांना मी म्हंटल तसं स्वतःला आधी स्वीकारा, पुढे जा आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. आत्मविश्वास वाढवा तर तुम्ही सक्षम पण पटकन व्हाल. म्हणजे सक्षम होणं म्हणजे काय आहे ना, हे आधी समजून घ्या. म्हणजे मी जशी आहे, मी ज्या परिस्थितीतनं आलेली आहे, मी जशी दिसते, माझं जसं सर्कल आहे, माझी जशी आर्थिक परिस्थिती आहे, माझं जसं बेताचं चांगलं खूप उच्च जे काही माझी परिस्थिती आहे, ते सगळं जसं आहे तसं स्वीकारून मी पुढे जाणार आहे आणि मग मला त्याच्यात काहीतरी प्रगती करायची, तर तुम्ही 100% सक्षम व्हाल. पण मी ह्या पातळीवर आहे, मला इथे पोचायचंय, मधल्या 2 स्टेप गाळून मला जायचंय, नाही होणार आहे. ते केव्हा होईल? तुमच्यात आत्मविश्वास बाळगा, की मला या 2 स्टेप पण चढाव्या लागतील आणि मग मी वरती तिथे 4थ्या पायरीवर पोहोचेन. तर तुम्ही 100% पोहोचणार आहात. पण त्याच्याकरता आधी तुमच्यात आत्मविश्वास पाहिजे, की हो मी हे करू शकते. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ना, मी हे करणार आहे आणि मी हे करू शकते, हे मनातनं स्वतःशी नुसतं ठरवू नका. असं अगदी शक्य झालं ना, तर मनातल्या मनात म्हणा, हो मी हे करू शकते. आणि बघा परिणाम काय होईल, की एक ऊर्जा मिळेल, की अच्छा मी हे करू शकते. मग मी प्रयत्न करते. 10 प्रयत्नातले 2 प्रयत्न अपयश होतील, कदाचित 4 होतील, कदाचित 6 होतील. पण पुढचे प्रयत्न तर फळाला येतील ना. मग आपण का विचार करत नाही त्याचा? ह्याचा निश्चित विचार करा. स्वतःला आणि घरातल्यांना म्हणजे इतर लोकांना बूस्ट करा. एखादी गोष्ट करण्याकरता, एखाद्या चर्चा करण्याकरता. काही बेसिक लॉज जसे मी तुम्हाला मगाशी सगळे आपण अगदी थोड्या थोड्या प्रमाणात जे पाहिले, तसे ते इतरांना सांगणं पण गरजेचं आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणजे माझ्याकडे असलेली माहिती, माझ्याकडे असलेलं ज्ञान लपवून ठेवायचे नाही, चालणारच नाहीये. समाजात ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्या वेळेला त्या गोष्टी मी लोकांना शेअर करेन. ह्याची ना बुद्धीला, मनाला सवय लावून घ्या. कसं होतं बघा, आपल्या घरात मुलं आहेत. आता समजा 13-14 वर्षाचं मुलं आहे, 16 वर्षाचं मुलं आहे, तर त्यांना ट्रॅफिकचे नियम त्यांना माहिती असतात. आजकाल मुलांना गुगल दादा, गुगल ताईमुळे सगळंच माहिती असतं. पण छोटी मुलं आहेत ना, तर आपण त्यांना गाडीवर घेऊन जातो आणि ना 2 गाड्यांना पुढे सुटलेल्या असतात. सिग्नल तर लागलेला आहे, सिग्नलने अजून ग्रीन दिलेला नाहीये, पण 1-2 गाड्या निघून जातात आणि आपलं पोर आहे ना, आपल्याला सहज असं म्हणून जातं, आई ते पण चाललेत ना काका, चल ना पटकन. आपण आयदर एकतर त्याच्याबरोबर निघतो, त्या व्यक्तीबरोबर किंवा पुढे जातो किंवा जात नाही, पण आपण ना शांत राहतो, आपण काही बोलत नाही. अशा वेळेला त्या मुलांना अवेअरनेस देणं, की ग्रीन सिग्नल जोपर्यंत आपल्याला मिळत नाहीये ना, तोपर्यंत आपण नाही जाणार आहोत पुढे. का जायचं नाहीये? तर हे ट्रॅफिकचे रूल्स आहेत. का जायचं नाहीये? तर हे मॉरल पण रूल्स आहेत. का नाही जायचं? तर हा जो आपण जिथे आपण वावरतो तिथे हा आपल्याला करायला लागतं, नाहीतर शिक्षा होते. हे सगळं मुलांना त्या वेळेला, म्हणजे मी हे छोटं उदाहरण तुम्हाला दिलंय, पण अशा प्रत्येक गोष्टीची छोट्या छोट्या संदर्भातून जाणीव आपण मुलांना, समाजातल्या लोकांना किंवा आपल्या मित्र परिवाराला करून देणं गरजेचं आहे. त्यांनी काय होईल फायदा? तर आपल्याकडे असलेली माहिती इतरांपर्यंत आपण पोहोचवू आणि त्याचा पण आनंद वेगळा असतो. अजून काही गोष्टी एक अगदी 1, 2, 3, 4 मध्ये आपण बघूया आणि मग सेशन संपूया. सामाजिक माध्यमातून म्हणजे व्हॉट्सअप असो, मेल असो, इतर साइट्स असो, ह्यातून ना काही फसवणुकीच्या घटना आजकाल आपल्या समोर येतात. त्याच्यामध्ये सध्या काही कायदेशीर तरतुदी आहेत. सायबर लॉ त्याकरता निश्चितच खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिलीफ देतो. त्याचा आधार आपल्याला घ्यावा लागतो. असं बघा, अनेक जण सोशल मीडियाशी कनेक्ट आहेत. कशा प्रकारे? कम्प्युटर, मोबाईल,
फेसबुक, ट्विटर, नेट आणि अन्य सगळ्या साइट्स. आता ही माध्यम आहेत ना, माझं असं म्हणणं आहे की ही माध्यमं ना सोशल मीडिया नाहीयेत. हे म्हणजे एक ना सोशल छळ आहे. खरंच एक सोशल छळ आहे. तुम्ही बघा एक असं एक ना अस्त्र आहे हे की ना शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी, स्त्रियांसाठी, कॉलेजवयीन मुलींसाठी, मुलांसाठी, ज्येष्ठांसाठी, सर्वांसाठी ना हे मायाजाल आहे. आणि या मायाजालातनं कोणीच फसत नाही असं नाही. प्रत्येकाला त्याच्यातनं पार होऊनच जावं लागतं. एका ना सर्व्हेनुसार 2018 मध्ये महाराष्ट्र राज्यात सायबर फसवणुकीचे 2651 गुन्हे दाखल झाले आहेत आणि त्यापैकी 855 गुन्हे हे बदनामी आणि छेडछाडीचे आहेत. डिजिटली ना साक्षर झालोय आपण. आपल्याकडे ना स्मार्टफोन आहे. आपण स्मार्ट कधी होणार आहोत ना, हा प्रश्न आहे. आपल्याला स्मार्ट व्हायचे. स्त्री, पुरुष, बालक, मुलं, मुली, वृद्ध सगळ्यांना आपल्याला स्मार्ट व्हायचे. स्मार्ट होऊ तरच आपण हे जे गुन्हे घडतायत यांचा अटकाव करू शकतो. बदनामीकारक संदेश, फोटो व्हायरल करणं, व्हिडिओ व्हायरल करणं असं आपण रोज ऐकतो की ज्याच्यातून अत्यंत मानहानी, मनस्ताप लोकांना सहन करायला लागतो. ते आपण वाचतो, अनुभवतो, कुणाकडून ऐकतो. जवळचे लोक त्याच्यामध्ये ओढले जातात, तेही ऐकतो. क्वचित आपणही त्याच्यामध्ये फसतो. अशा वेळेला तुम्हाला जरूर कंप्लेंट करणं गरजेचं आहे. अजिबात शांत बसू नका. कंप्लेंट करा. तज्ञ लोकांना शंका विचारा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट नुसार याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींकरता काही तरतुदी केलेल्या आहेत आणि तुम्ही तज्ञांना विचारा. अगदीच काही नाही तर एक पोलीस कंप्लेंट करा की माझ्याकडे असं असं झालेलं आहे, किंवा एखाद्या तुमच्या मित्रपरिवाराशी बोला की जो तुम्हाला ते सजेस्ट करेल आणि त्याच्या मदतीनं तुम्ही ते करा. लहान मुलांविषयी एखादी वाईट घटना घडली असेल तर मगाशी मी तुम्हाला सगळे कायदे समजावून सांगितलेच, पण त्याबरोबरीनं लक्षात ठेवा 1098 ही हेल्पलाईन आहे लहान मुलांकरता, चाइल्डलाईनची, आणि तिच्याशी कोणीही संपर्क साधू शकतो. जो पीडित मुलगा मुलगी आहे, लहान मूल, त्यांनीच संपर्क साधायचा असं नाही. नातेवाईक, समाजातले कुणीही नागरिक हे आवाज उठवू शकतात किंवा एक फक्त फोन कॉल करू शकतात की इथे इथं असं असं घडलेलं आहे. तुमच्यावर एखादा अन्याय झाला असेल तर पोलीस कंप्लेंट करा. घाबरू नका. एखादा दुर्दैवी काही आघात झाला असेल तर FIR करा. तुम्हाला सगळ्यांना FIR, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, माहिती आहे की पोलीस चौकीत जाऊन तुम्ही त्याची नोंद करू शकता. पण ही गोष्ट कदाचित तुम्हाला माहित नसेल की आज मी इथे आहे. 4 दिवसापूर्वी, लॉकडाऊनच्या पूर्वीच्या गोष्टी सांगते मी. मी समजा गुजरातला गेले, मी समजा आणखीन कुठेतरी औरंगाबादला गेले, तिथे एखादी घटना घडलीये आणि आता मी तिथे आहे, पण मी तर पुण्यात राहतेय. मग मी आता करायची कशी ती कंप्लेंट? तर असं अजिबात नाहीये. तिथे 0 FIR प्रचलित आहे आता कायद्यामध्ये आणि तुम्ही तिथे कंप्लेंट करून ती कंप्लेंट इकडे वर्ग करता येते. म्हणजे जिथे कुठे तुम्ही आहात थोडक्यात तिथे तुम्हाला कंप्लेंट FIR करता येतो. समजा तुम्हाला एखाद्या स्त्रीला मदत करायची आहे, तुम्ही पण स्त्री आहात, तुम्हाला एखाद्या स्त्रीला, मुलीला मदत करायची, रस्त्यावरनं जाताना एखादी घटना घडलीये, तुम्ही प्रत्यक्ष जाऊ शकत नाहीये, वेळेअभावी जाऊ शकत नाहीये, तुमच्यात तेवढं धाडस नाहीये किंवा तुम्हाला त्यामध्ये पडायचं नाहीये, अगदी मान्य. पण कमीत कमी ना तुम्ही एक गोष्ट करू शकता. तुमच्या मोबाईलवरनं, आजकाल सगळ्यांकडे मोबाईल आहे, फक्त एक फोन कॉल 100 नंबरला की असं असं घडलेलं आहे, मी तुम्हाला माहिती देत आहे, एवढंच करा, पुरेसं आहे. कमीत कमी तो मुलगा, मुलगी, छोटं बाळ, छोटं बालक, वृद्ध जे कोणी असेल त्यांचे प्राण वाचतील. त्यांच्यावर काही अन्याय होत असेल तर त्याचं निवारण होईल. महिलांसाठी राज्य सरकारकडून अजून एक तरतूद करण्यात आलेली आहे. महिला करता असलेली राज्य महिला आयोग आहे आणि बाल विकास केंद्र आहे. तुम्ही तिथे पण अशा गोष्टींकरता मदत मागू शकता. असं आपण बघूया की ना, मला समाजामध्ये प्रगती हवी आहे व्हायला, समाजाची प्रगती व्हायला हवी आहे आणि मला स्त्री म्हणून पण माझी प्रगती होणं गरजेचं वाटतंय. ह्याकरता 2 गोष्टी करायला लागणार आहेत मंडळी आपल्याला. एक तर महिलांचं साक्षर होणं आणि महिलांचं सक्षमीकरण. महिला साक्षर झाली म्हणजे ती सक्षम होते
असं नाही. महिला साक्षर झाली, खूप चांगली गोष्ट आहे. महिलेने साक्षर होणं गरजेचं आहे, म्हणजे घर साक्षर होतं, पर्यायानं तो भाग साक्षर होतो, पर्यायानं ते गाव साक्षर होतं, पर्यायानं समाज साक्षर होतोय. पण नुसतं साक्षर होऊन चालणार नाहीये, तर सक्षम बनणं फार गरजेचं आहे. हे सक्षम कुठल्या पातळीवर? शारीरिक, मानसिक, भावनिक, वैचारिक सर्व स्तरांवरती तुम्ही सक्षम होणं गरजेचं आहे. सक्षमतेची अशी कुठली व्याख्या नाहीये की अशी एका पानावरती लिहून काढली, हे म्हणजे महिलांची सक्षमता आहे असं नाही आपण म्हणू शकत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला सक्षम बनवतात. मला समोर एखादी घटना दिसतीये आणि मी त्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न केला, कारण माझ्यामध्ये ती पात्रता आहे आणि माझी बुद्धी तिथे चालली. मी विचार केला, म्हणजे माझी वैचारिक, भावनिक, आर्थिक, मानसिक दृष्ट्या मी जशी आहे तसं मी मला स्वतःला बळकट केलं, सक्षम केलं आणि त्या व्यक्तीला फक्त मदतीचा हा हात दिला, बाकी मी काहीच केलं नाही. तुम्ही सक्षम आहात. त्याच्याकरता ना एखादा मोर्चा काढला पाहिजे, एखादं काहीतरी ना जोर जोराने ओरडून तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे, याची अजिबात गरज नाही. वेळ आल्यानंतर मोर्चा काढणं गरजेचं आहे. पण माझ्या लेवलला आता मी एकटी असताना काय सक्षमीकरणाची व्याख्या आहे, तर मी अंतर्बाह्य मला सक्षम करणं आणि मग लोकांना सक्षमतेचे धडे देणं खूप गरजेचं आहे. हे सक्षमीकरण करत असताना शारीरिक, भावनिक, मानसिक, वैचारिक बळकटी आणणं आणि कायदेशीरपणे ज्या तरतुदी आहेत त्यांचा अवलंब करणं, त्यांचा प्रसार करणं, लोकांपर्यंत त्या पोहोचवणं आणि लोकांमध्ये जागृती आणणं म्हणजे सक्षमीकरण आहे. अर्थातच महिलेनं प्रथम स्वतःला सक्षम करावं, सुरक्षित करावं, बलवान करावं, विचारवंत करावं, ज्ञानवंत करावं आणि मग इतरांना तो वसा देण्याचा प्रयत्न करावा. स्वतःवर होणाऱ्या अन्यायाचा आवाज आणि तसं न घडू देण्याकरता मी कटिबद्ध राहणार आहे. हे कुठेतरी मनामध्ये ना एक शाश्वत सत्य येते की मला ना दुसऱ्यावरती अन्याय करायचा नाहीये आणि त्याचबरोबरीनं कोणी माझ्यावर अन्याय करत असेल तर तो मी सहन करणार नाहीये. हे स्वतःशी ठरवणं खूप गरजेचं आहे. तरच आपण स्त्री म्हणून सक्षम होऊ आणि आपला समाज सक्षम आणि सुरक्षित पण करू. अर्थातच स्त्रियांचे कायदे आणि सक्षमीकरण आपण बघितलं, त्यातला नियोजनाचा भाग काय आहे, तर तो हा आहे की मी आधी मला जागृत करणार आहे स्वतःला आणि मग समाजाला. आणि अर्थातच त्या जाणीवा तिथपर्यंत पोहोचल्यानंतर एक चांगला बळकट समाज हा सक्षमीकरणाच्या फक्त स्त्रीच्या दृष्टीने नाही, सगळाच समाज सक्षम होऊन पुढे जाणार आहे. अर्थातच ह्याच्याकरता मी नक्कीच हे वाक्य नक्की म्हणेन की हा समाज सक्षम होण्याकरता फक्त स्त्रीने प्रयत्न करून नाही चालणार. स्त्री बरोबर पुरुषांनी तिला साथ देणं. मी माझ्या पत्नीला मदत करणार आहे, कारण उद्या माझी मुलगी पण वाट बघती आहे. उद्या माझ्या आईला मदतीची गरज लागली तर तिला कोण मदत करणार आहे? मग समाजातले फक्त पुरुषच मदत करणार आहेत का? तर नाही. काही ठिकाणी तिला स्त्रीची गरज असणार आहे. मग अशा वेळेला कोण स्त्री माझ्या बरोबर येणार आहे? तर माझी मुलगी, माझी पत्नी, माझी वहिनी, माझी एखादी मैत्रीण, माझ्या घरातली अनेक लोक, मी जिथं काम करतो तिथल्या महिला, या समाजातल्या महिला, म्हणजे एक आणि अनेक महिला ह्यांना मी कुठेतरी साथ दिली, त्यांच्याशी कुठेतरी एक माझा कनेक्ट आहे व्यक्ती म्हणून, समाजाचा नागरिक म्हणून, आणि ते समजून घेऊन मी जर पुढे गेलो तर अर्थातच समाज सक्षम होईल आणि पर्यायानं माझं घर पण सक्षम होणार आहे. ह्याच्यावरती आपल्याला भर द्यावा लागणार आहे. आणि अर्थातच म्हणूनच स्त्रिया बळकट होण्याकरता आणि महिलांवरील अत्याचार पण कमी होण्याकरता महिलांच्या बरोबरीनं पुरुषांनी पण आवाज उठवणं किंवा पुरुषांनी त्याकरता प्रयत्न करणं की असं घडू नये, ह्याकरता प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतंय की
बऱ्यापैकी आपण सगळ्या तरतुदी कव्हर केलेल्या आहेत आणि महिलांसाठीचे कायदेही आपण कव्हर केलेले आहेत. असणारे कायदे नुसते कागदोपत्री राहून नाही चालणार, त्याचं नियोजन करण्याकरता ते महिलांना माहीत होण्याकरता आज आपण प्रयत्न केला. मी सांगितलेल्या ह्या गोष्टी तुम्ही आणखीन 4 लोकांना सांगा, आणखीन 4 महिला सक्षम होतील, त्यांना जाणीव होईल आणि त्या कुणाला तरी आणखीन मदत करतील. आणि ही अशी साखळी ज्या वेळेला समाजामध्ये पसरेल ना, त्यावेळेला मला दृढ विश्वास आहे की महिलांची प्रगती कोणीच थांबवू नाही शकणार. बरोबर आहे ना? पटतंय तुम्हाला? मग नक्कीच ह्याच्यावरती विचार नका करू, आजपासून सुरुवात करूया आपण हा वसा एकमेकांना देण्याचा आणि बळकट समाजाच्या करता प्रयत्न करण्याचा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. येस. त्यानंतर आपले उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी बंधू भगिनी आहेत. आजच्या या विषयावरती मॅडमने अतिशय सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपल्याकडे काही प्रश्न शंका असतील तर कृपया आपला माईक अनम्यूट करून आपण विचारायचे आहेत. एका वेळी एकच अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रश्न विचारायचे आहेत. मी विनंती करतो सर्वांना की आपण आपले माईक अनम्यूट करून प्रश्न विचारावे. माझ्या भावना बहुतेक सगळ्यांना आयदर पोहोचल्या आहेत किंवा काहीच पोहोचल्या नाहीयेत. नक्की काय आहे? विषय थोडा सेन्सिटिव्ह असते. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. हो ना. मी पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथील सहाय्यक लेखाधिकारी बोलते आणि अगदी मनापासून तुमचं सगळं हे लेक्चर ऐकून राहिलेली आहे. आणि महिलांबाबत खरंच खूपच म्हणजे प्रश्न विचारायला पण काही जागा तुम्ही ठेवलेली नाही असं म्हणते की संपूर्ण आणि छान शब्दांमध्ये आणि प्रत्येक महिलेने सक्षम होण्याच्या दृष्टीने जेही काही मार्गदर्शन केलंय आणि ते वसा जो तुम्ही सांगितला तो पण मी पुढे नेण्याचा प्रयत्न करणार. आणि खूपच छान माहिती. खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? मॅडम लेक्चर छान झालं. खूप छान. थँक्यू. लेक्चर छान झालं. लेक्चर छान झालंय. मला ऐकून खूप आनंद झाला. पण आता मॅडमनी सांगितलं तसं हा वसा ही साखळी तोडायची नाहीये, आपल्याला ती पुढेपर्यंत न्यायची आहे. मी तुम्हाला दिलेला वसा सगळ्या पुरुषांसहित स्त्रियांनी पुढे पाठवायचंय की जेणेकरून आपला जो ग्रुप आहे ऍटलीस्ट आपण आपल्या ग्रुपमधनं अजून 100 लोकांना छान पद्धतीनं ती गोष्ट सांगितली तर ती 1000 लोकांपर्यंत पोहोचेल, पुन्हा ती 10,000 लोकांपर्यंत पोहोचेल. कुणाला काही अडचण आली तर आपल्याकडे तज्ञ लोक आहेत, त्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. आणि अर्थातच अशा मदतीची गरज न लागो हे तर सगळ्यात पहिली गोष्ट. पण दुर्दैवानं अशी मदतीची गरज लागली तर आपण सगळे एकमेकांच्या साथीला आहोतच. अजून एक गोष्ट आहे की हा घरात विषय कसा काढायचा किंवा विल वगैरे बनवायचं असेल तर विषय कसं काढायचं, मग काय म्हणतील ते असं घाबरूनच आपण गप्प बसतो. ओके. अगदी अगदी ताई तुम्ही बरोबर सांगितलं. एक गोष्ट मी या संदर्भात तुम्हाला सांगू इच्छिते. काही वेळेला आपल्याला हे माहिती नसतं की स्त्रीचे जे काही तिचं स्त्रीधन आहे म्हणजे काय, तर तिला लग्नाच्या पूर्वी म्हणजे लग्न ठरल्यापासून आणि आतापर्यंत तिला जे जे काही मिळालं आहे लग्नात किंवा लग्नानंतर रोख स्वरूपात, मालमत्तेच्या स्वरूपात किंवा कुठल्याही वस्तूंच्या स्वरूपात, हे सगळं तिचं दागदागिन्यांचं स्त्रीधन आहे. मग अशा वेळेला तिला जर का त्याची वाटणी किंवा ते कुणाला द्यायचे हे घरातल्यांनी नाही ठरवायचे, हे तुम्ही स्वतः ठरवायचे. सो तुम्ही आपलं विल आपलं करू शकता. राहता राहिला प्रश्न समजा असं झालं असेल की तुमच्या दोघांची एकत्र मिळकत आहे किंवा ती मालमत्ता वारसा हक्काने आली आहे, तर वारसा हक्काने आलेल्या मिळकतीमध्ये तुमचा असलेला हिस्सा जर असेल तर तो तुम्ही विलनी देऊ शकता. मी हिस्सा म्हणते, हे लक्षात ठेवायचं. सो हा हिस्सा आपण देऊ शकतो. किंवा नवरा बायकोंची मिळकत आहे तर अर्थातच दोघांच्या नावावर मिळकत आहे, त्यातला तुमचा 50% हिस्सा आहे, तर 100% तुम्हाला त्याच्यावर विचार करायचा असेल तर तुम्ही नक्की हे करू शकता की मला माझा हिस्सा कोणाला द्यायचा आहे हे मी ठरवणार आहे. आणि तुम्ही म्हणालात की हा विषय कसा काढायचा.
तर 100% ह्याच्यावरती तुम्हाला चांगल्या पद्धतीनंच पुढे जावं लागेल. कारण आपल्याला ते करत असताना एकमेकांच्यात वैर आणून नाही चालणार आहे किंवा ते अपेक्षित पण नाहीये. मग शांतपणे आपल्या जोडीदाराशी कोणीही स्त्री किंवा पुरुषांनी बसून बोलणं गरजेचं आहे, की अशी अशी गोष्ट आहे, आपण असं करूया का? म्हणजे पुन्हा ती भाषा आपल्याला बदलावी लागते, की मी हो. असं ठरवलंय, मी असं करणार आहे. मग स्टॉप झाला ना, व्हिडिओ स्टॉप झाला. हा फणसळकर मॅडम, आपला आवाज येत नाहीये. व्हिडिओ स्टॉप झालाय. अच्छा, बिलकुलच आवाज येत नव्हता. नाही, आधी सगळं आलं, नंतरचा एकच मिनिट नाही आवाज, सगळे मिळून बसून बोला असं म्हणाला. हो. आणि तुमच्या ज्या मालमत्ता आहेत, तुमच्या वस्तू आहेत किंवा तुमचे दागदागिने आहेत किंवा तुमच्याकडे हस्तांतरित झालेल्या मिळकती आहेत, याच्यावरती तुमचा अधिकार आहे. सो त्या तुम्ही आपल्या आपल्या पद्धतीनं कोणाला द्यायचे मृत्यू पश्चात हे लिहून ठेवू शकता विलद्वारे. पण एकत्रित मिळकती असतील तर अर्थातच तुम्हाला दोघांना एकत्र विल करता येईल किंवा वेगळं वेगळं विल करता येईल, पण त्यातला पुन्हा हिस्सा तुम्हाला लिहावा लागतो. आलं लक्षात? यावं लागेल. अच्छा. ओके, थँक्यू. वेलकम. छान, सगळी माहिती खूप छान सांगितलं. आता A to Z पूर्ण सविस्तर अगदी. थँक्यू. धन्यवाद. मॅडम, आपण फणसळकर मॅडम, आपण जे जन अदालतच्या माध्यमातून काही उपक्रम राबवत असतो, याची हो, हो. महिला उपस्थित माहिती. अधिकारी कर्मचाऱ्यांना थोडक्यात माहिती करून दिली तर बरं होईल. नक्की नक्की. मी अर्थातच माझं नाव तुम्हाला आता माहिती आहे. मी गेली 30 वर्ष प्रॅक्टिसमध्ये आहे आणि मी ऍज अ काउन्सिलर पण काम करते, ऍज अ सायकोथेरपिस्ट. आणि अर्थातच एक समाजभान म्हणून किंवा एक मला माझी आवड म्हणून पण आणि माझं कर्तव्य म्हणून पण खूप संस्थांशी मी निगडीत आहे, की जिथे मी सगळीकडे मी पदाधिकारी असेल किंवा मी कुठली कार्यरत असेल असं नाही, पण कुठेतरी कनेक्ट आहे, की त्या माध्यमातनं एक समाजकार्य आपण त्याला म्हणायला नको, पण जसं मी म्हटलं की समाजाचा एक आपल्यावरती ऋण आहे, ते फेडायचं कसं, तर हा एक वसा घेऊन की मला 4 कामं लोकांची केली तर मला त्यातनं आनंद मिळतोय. त्यापैकीच एक आहे आमची एक जन अदालत संस्था आहे, वकिलांची संस्था आहे, पण सगळे वकील नाहीयेत. पक्षकार सुद्धा आहेत, गावोगावीचे आहेत, पूर्ण महाराष्ट्रातले आहेत. सध्या जन अदालत ह्या संस्थेची मी वकील आघाडी प्रमुख आहे. आणि एक आपण असं म्हणूया ना, की समाजामध्ये एक आदर्श असतो की नाही, की ही एखादी व्यक्ती किंवा ही एखादी संस्था अशा अशा प्रकारचं काम करते, तर निश्चित जन अदालत संस्थेकडे बघितलं जातं. लांघे सर, मला असं वाटतं की मी हे सांगणं खूप गरजेचं आहे, की आता जे आपण जे आता लेक्चर घेतोय, बोलतोय, VC वरती बोलतोय किंवा झूमच्या माध्यमातून बोलतोय किंवा गुगल मीटवर बोलतो, हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला जन अदालत संस्थेने, आमचे अध्यक्ष आहेत नेवसे सर, सागर नेवसे सर, त्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि पूर्ण पुण्यामध्ये पहिल्यांदा ती हे चालू झाली, रादर महाराष्ट्रामध्ये. पण पहिलं लेक्चर आम्ही घेतलं आणि त्याच्यानंतर धाड 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 सगळीकडे ती गोष्ट की चला आता अशी लेक्चर्स घेऊया. पण मी असं नक्की म्हणेन की करता करविता आम्ही आहोत. क्रेडिट नक्की घ्यायला आवडतं चांगल्या गोष्टींचं. आणि जन अदालतची ही स्ट्रेंथ आहे की आमच्याकडे जो कोणी वकील वर्ग आहे ते सगळेच एकमेकांशी इतके कनेक्टेड आहेत. आज आपल्या बरोबर सगळ्याच जणी आहेत, संध्या मॅडम, निलिमा मॅडम, दाबी मॅडम, नंतर सागर सर मगाशी बोलले. सो आम्ही एकमेकांना सावरून आणि एकमेकांच्या सहभागातून काही गोष्टी की छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आज लॉकडाऊन झाल्यानंतर ज्युनियर लोकांकरता आता काय करायचं त्यांच्याकरता, तर चला त्यांच्याकरता काहीतरी मदत करूया. असं झालं की आपण इथे बसून सगळे बोलतोय, हो तुम्ही आता ऑफिसेस जॉईन केली, पण जेव्हा पहिला लॉकडाऊन लागला त्यावेळेला ते शक्य नव्हतं की घरामध्ये एखादी महिला की जी खरंच आधीच पिसलेली आहे, किंवा मी असं म्हणेन नुसती महिला नाही, पुरुष सुद्धा, की त्याला काहीतरी अडचण आहे, कशी मदत करणार आपण त्याला. मग आम्ही एक छोटी एक ऍड दिली की एक आपलं लिगल एड सेंटर आमचं आहेच, पुण्यामध्ये भरपूर आहे आणि पुण्याच्या बाहेर पण आहेत.
तर आमची एक आम्ही ऍड दिली की हे 3-4 नंबर वकिलांचे तुम्हाला सो अँड सो ह्या वेळा लिहून देतो, तुम्ही काही अडचण आली तर तुम्ही आम्हाला बिनदिक्कत फोन करा तुमची अडचण, आणि त्यातून आम्ही तुम्हाला मार्ग सांगू. आणि अर्थातच म्हणजे ह्या गोष्टी निश्चितच मला वाटतं की खूप आनंददायी आहेत की जन अदालत सारखी संस्था इतकं छान कार्य करते आहे की वर्षातनं 1-2-3 कार्यक्रम घेणं, लोकांच्या उपयोगी पडणं, कुठेतरी एखादं चर्चासत्र भरवणं. जसं की मी म्हटलं की ट्रिपल तलाकचा कायदा आत्ता आला की मुस्लिम स्त्रीला त्या ट्रिपल तलाकलाच तलाक दिला गेला, पण ह्या करता एक समाज चळवळ लागते की चला मुस्लिम समाजाचं आहे का, मग आपण का काम करा. अजिबात नाही, मुस्लिम आपलाच घटक आहे, आपलेच भाई बांधव आहेत, आपल्याच भगिनी आहेत. आम्ही एक कार्यक्रम घेतला होता याविषयी की मुस्लिम तलाक जो आहे तर तो हद्दपार झाला पाहिजे. त्याला माननीय आव्हाड सर उपस्थित होते आणि खूप छान कार्यक्रम झाला. आणि सांगायची गंमत म्हणजे पुढच्या 2-3 महिन्यामध्ये कायदा आला. आणि मी असं चेष्टेने आज पण म्हणते की आम्ही जिथे जिथे हात घालतो अशा कुठल्याही कार्यक्रमाला पुढे त्याचं कायद्यात रूपांतर होतं. आणि ही खरी गोष्ट आहे की कर्मधर्म संयोगाने होत असेल, पण निश्चितच ना प्रयत्न काहीतरी करतोय आणि त्यातून काहीतरी चांगलं घडतंय हे पाहिलं की कुठेतरी असं वाटतं की हा आपले कष्ट फळाला आले. तर मला असं वाटतं की निश्चित म्हणजे जन अदालतच्या माध्यमातून मी काम करतेच आहे. सध्या मी आता IMA ची पण लिगल ऍडवायझर आहे, सो त्यातूनही काम करते. मी चाइल्डलाईन करता काम करते. या विविध स्तरावर काम करताना सगळीकडे एक समान धागा आहे माहितीये का, की आपण जे काम करतो ना ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे ना मला हे सगळे कायदे माहिती आहेत, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. 4 लोक माझ्याकडे एक तज्ञ व्यक्ती म्हणून पाहतात आणि ते मी इथेच माझ्यापर्यंत ठेवलं तर नाही चालणार आहे. आज जसं मी तुम्हाला काही 4 गोष्टी, तुमच्यापेक्षा काही मी वेगळी नाहीये, हा पण नक्कीच 4 गोष्टी मला माहिती आहेत ते मी तुम्हाला सांगितल्या. तर हे माझ्या पुरतं न ठेवता मी वाटायचं ठरवलं तर माझा आनंद द्विगुणित होत असतो. आणि ते निश्चित आपण करतो जन अदालतच्या माध्यमातून. आणि तुम्हीही सगळ्यांनी ते करा, तो वसा चालू ठेवा, असं मी नक्की सांगेन. धन्यवाद मॅडम. आणि आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया. मी आपले संघटनेचे कोण अधिकारी कर्मचारी असतील बोलण्यास त्यांना विनंती करतो की आपण आपलं थोडक्यात मत व्यक्त. तत्पूर्वी मी एक बोलू इच्छिते सर. आज माझं हे 4थं लेक्चर आहे आपल्या बोला ना. संघटनेमध्ये. आपल्या संघटनेमध्ये हे माझं आजचं हो. 4थं लेक्चर. आणि खरंच धन्यवाद हो. म्हणजे म्हणते पण ते वरवर नाही, मला मनापासून आनंद झालाय की तुम्हाला मला ऐकताना आनंद होतो किंवा माझ्या बोलण्यातनं असो किंवा माझ्या माहिती देण्यातनं असो जे काही तुम्हाला ज्ञान मिळतंय तर ते तुम्ही ग्रहण करताय, ते तुम्ही सगळे शांतपणे ऐकता आणि त्याचा योग्य तो वापर करताय. हे ऐकल्यानंतर, हे पाहिल्यानंतर मलाही खूप आनंद होतोय. सो तुम्ही वारंवार मला बोलावताय त्याचा मला खूप आनंद आहे. त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. बागुल मॅडम आहेत का? आपण थोडं मनोगत आपलं व्यक्त कराल. आज आपला वाढदिवस आहे, पुन्हा आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि आजच्या या कार्यक्रमा संदर्भात आपण 2 शब्दाचं मनोगत व्यक्त करावं विनंती करतो. आजचा हा कार्यक्रम राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे जो आयोजित केलेला आहे आणि आमच्या गुरुवर्य अनिशा मॅडम यांनी जो काय विषय मांडला, महिलांचे कायदे व त्याचे नियोजन याविषयी जो विषय मांडलेला आहे तो अगदी सोप्या आणि सर्वांना समजेल अशा, मग तो आम्ही वकील असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो, अशा या सर्वांना समजेल अशा भाषेत तो मांडलेला आहे. त्यामुळे मी म्हणजे मॅडमची फार फार आभारी आहे की मॅडम तुम्ही जी जनजागृती करत आहात ती अगदी उच्च पराकोटीची आहे आणि त्याला आम्ही केव्हाही आपल्या बरोबरीने साथ द्यायला तयार राहू ही माझी इच्छा आहे. धन्यवाद मॅम. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. आपण आपलं पुढचं आयुष्य जे आहे ते आपल्याला भरभराटीचं जावं ही आमच्या सर्वांच्या आपल्याला शुभेच्छा. आणि आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे वकील वर्ग भगिनी आमच्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांचं सर्वांचं नामोल्लेख करणं शक्य नाही, परंतु
आमच्या ऍडव्होकेट सुरेखा डाबी मॅडम, अश्विनी कळमकर मॅडम, ऍडव्होकेट अंतरा देशपांडे सिनियर ऍडव्होकेट मॅडम, ऍडव्होकेट चंद्रकला चव्हाण मॅडम, ऍडव्होकेट स्वाती कुलकर्णी मॅडम, ऍडव्होकेट निलिमा मॅडम, ऍडव्होकेट स्वाती अंबावले मॅडम आणि ऍडव्होकेट प्रणिता कुलकर्णी मॅडम, तसेच ऍडव्होकेट गणेश पवार, आमचे संघटनेचे जन अदालत संघटनेचे अध्यक्ष श्री सागर नेवसे सर यांनी प्रमुख उपस्थिती दाखवली आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीनं सर्वांचा आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाला जे काही योगदान दिलं, वेगळ्या विषयावर चर्चा केली, मी विनंती करतो की आपण मोबाईल कृपया शेअर कराल, कारण बरेच जणांचे प्रश्न असतील तर ते वैयक्तिकरित्या आपल्याला विचारू शकतील आणि त्यानंतर आपण कार्यक्रम संपवू. आपण कृपया आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल काय असेल ते शेअर करा प्लीज. चालेल चालेल. मी नंबर सांगते आणि नंतर तुम्हाला ईमेल पाठवते, तुम्ही सगळ्यांना पाठवाल. हा 98226 388 96. पुन्हा रिपीट करते 98226 388 96. ओके, धन्यवाद मॅडम. आणि आपला बहुमूल्य वेळ आपण दिला. या लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वांचीच परिस्थिती बिकट झालेली आहे. सर्व व्यावसायिक देखील हातबल झालेले आहेत. अशा परिस्थितीत सर्वांना मनोबल देण्याचं काम आपण करत आहात. कुणाचे काही प्रश्न असतील त्यांनी अवश्य फोन करा. मॅडम चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात आणि आपल्या ह्या कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे की आपण या परिस्थितीतून चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन मिळालं तर आपण पुढे जाऊ शकतो आणि आपली जी काय नैराश्याची भावना आहे ती कमी व्हावी, हा उद्देश आहे. तरी मॅडमच्या या योगदानाबद्दल मी आपल्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अशाच प्रकारे आपण इथून पुढे देखील आम्हाला वेळ द्याल, इतर विषयावर संधी आम्ही उपलब्ध वेळ द्याल अशी आपणाला विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. आपणा सर्वांचे पुनश्च एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर.